सर्वांना शुभ संध्याकाळ. तर आजपासून म्हणजे आजच्या दिवस तत्वबोधातून चालू करणार आहे आणि पुन्हा आपण पुढच्या आठवड्यात अ, आदी शंकराचार्यांचं जीवनचरित्र संपल्यावर पुन्हा हा कंटिन्यू करणार आहे. तर आजचा आपला या तत्वबोधाच्या पुस्तकाचा पहिला दिवस आहे. माझ्याकडे इंग्लिश पुस्तक आहे. मी तरी प्रयत्न करते, की यातलं मराठीमध्ये कन्व्हर्ट करायचं कारण खूप जास्ती सनातन काय म्हणू वेदांमधले शब्द आहेत त्याच्यात. तर आपण आज तत्वबोध बघणार आहे, जे की मागच्या आठवड्यापासून आपण बघतोय, की आदी शंकराचार्यांचं जीवनचरित्र मॅडम आपल्यासाठी घेतायत. तर त्याच्यात शंकराचार्यांनी काय-काय सांगितलंय, तर आपण बघितलं त्यांचं आयुष्य किती लहान होतं. म्हणजे जन्मायच्या आधीच सांगितलं होतं त्यांना, की किती वर्षाचं आयुष्य त्यांना आहे ते आणि त्यांच्या कार्यामुळं त्यांना आणखीन 16 वर्ष एक्स्ट्राची कशी प्राप्त झाली हे आपण बघतोय. म्हणजे मॅडमनी जे घेतलंय जीवनचरित्र त्याच्यात आहे ते सगळं. तर एकंदरीत शंकराचार्यांच्या पूर्ण आयुष्याच्या कालखंडात म्हणजे 32 वर्षाचं जे काही आयुष्य त्यांना प्राप्त झालं, त्या 32 वर्षाच्या कालखंडात त्यांनी एकतर त्यांचं जे मुंज करणं म्हणतात आपल्याकडं म्हणजे आत्ताच्या ह्याच्यानुसार 8व्या किंवा 11व्या वर्षी केलं जातं, तर त्यांचं ते 3.5 वर्षाचे असतानाच केलं गेलं होतं आणि ते जेव्हा 6 वर्षाचे होते, तेव्हा त्यांचं 4ही वेदांमध्ये ते मास्टर्स होते. म्हणजे जे काही आपण पूर्ण सनातन धर्माचा मूळ म्हणतो, वेद जे गहन आणि पूर्ण सगळं डेप्थमध्ये सगळं नॉलेज दिलंय आपल्या सनातन धर्माचं त्या 4 वेदांमध्ये. जसं की ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, अथर्ववेद. या 4 ग्रंथांचं किंवा या 4 वेदांचं ज्ञान त्यांना त्यांच्या वयाच्या 6व्या वर्षीच प्राप्त झालं होतं. आणि त्यानंतर त्यांनी 8व्या वर्षी संन्यास घ्यायचं ठरवलं, तर त्या संन्यास घेतानाच्या वेळी काय-काय घडलं त्यांच्या आयुष्यात, तेही आपण गोष्टी रूपाने त्या जीवनचरित्रामध्ये बघितलंय. तर या पूर्ण आयुष्याच्या कालखंडात त्यांनी 4 मठांची स्थापना केली. म्हणजे जसं की वेद 4 आहेत, त्या वेदांच्या नुसार 4 मठ स्थापन केलेत. जसं की पुरी म्हणजे त्याची नावं आहेत 4. पुरीचा मठ म्हटलं जातं, जो ऋग्वेदावर आधारित आहे. यजुर्वेदावर आधारित जो आहे, त्याला शृंगेरी मठ नाव दिलं गेलं. सामवेदावरती आधारित आहे, त्याला द्वारका जो काही द्वारकेचा मठ आहे, तो आहे तो आणि अथर्ववेदाशी रिलेटेड आहे, तो ज्योतिर्मठ आहे. असे 4 मठ शंकराचार्यांनी स्थापले त्यांच्या अ, कर्माच्या काळात किंवा त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या ह्याच्यात. तर या 4ही वेदांचं सार उपनिषदांमध्ये आहे असं सांगितलं जातं आणि उपनिषद म्हणजे त्यातला सारांश म्हणू वेदांचा 4ही वेदांचा सारांश त्या उपनिषदांमध्ये आणि मग भगवद्गीता सांगितली गेली. पण या भगवद्गीतेला कळण्यासाठी सुद्धा काय बेसिक आवश्यक आहे, हे शंकराचार्यांनी म्हणजे त्यांनी खूप सोप्या शब्दांमध्ये सांगितलंय, तरीही ते आपल्यासाठी म्हणजे आपल्या चेतनेच्या दृष्टीनं बघायला गेलं तर ते तसे त्यातले जे काही शब्द आणि कन्सेप्ट आहेत त्या थोड्या हेवी आहेत. तरी त्या सोप्या करून देण्याचा प्रयत्न केला गेलाय. मग त्याच्याशी रिलेटेड खूप सारी बुक्स किंवा पुस्तकं त्याचे पुन्हा काय म्हणू आपण त्याला कन्क्लुजन किंवा छोटे-छोटे हे पुस्तिका वगैरे आल्या. तर भगवद्गीता ही समजण्याआधी त्यांनी एक 4-5 पुस्तकं सांगितली होती, जी आता आपण सिक्वेन्सनी घेतोय आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मवरती. तर त्यामध्ये पहिला मॅडमने जीवनचरित्र घेतलंय, की काय आहेत म्हणजे शंकराचार्य नेमके कोण आहेत आणि काय आहेत हे आपण जाणलं. ॲक्चुअली अख्ख्या जगात किंवा सगळ्या संप्रदायांमध्ये एक श्रेष्ठ व्यक्ती म्हणू शकतो आपण अध्यात्माच्या दृष्टीने जी एकमेव व्यक्ती आहे जिने पूर्ण भारतभर पदभ्रमंती केली आहे. चालत आणि इतक्या कमी कालावधीमध्ये ही पदभ्रमंती करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे शंकराचार्य आहेत. म्हणजे एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं किंवा ते जन्मताच जसं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतो आपण, तशा टाईपमध्ये त्यांच्याकडे इतक्या काही क्षमता होत्या, की ते जेव्हा जन्माला आले तेव्हाच ते चमत्काराच्या रूपात म्हणा किंवा जे काही आहे ते त्या गोष्टी रूपाने आता त्यांचं आत्मचरित्र किंवा जीवनचरित्र वगैरे आहे त्याच्यामध्ये त्या बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा त्यांच्यासोबत वादविवाद म्हणजे ते वयाच्या दृष्टीने खूप लहान होते, पण त्यांच्यासमोर खूप महान तपश्चर्या करणारे साधू संत जेव्हा यायचे वादविवाद करायला, तर त्यांनाही ते खूप छान उत्तरं देऊन काय म्हणू हरवायचे ते. तर इतकं सामर्थ्य किंवा इतकं ज्ञान त्यांच्यामध्ये होतं आणि योगायोगानं आज वसंत पंचमी आहे. सरस्वतीचं पूजन केलं जातंय आणि आपण आदी शंकराचार्य ज्यांच्याकडं ज्ञानाचा खजिना म्हणू आपण किंवा
म्हणजे शब्द नाहीयेत सांगायला, एवढं ज्ञानाचं भांडार त्यांच्याकडे होतं. जे साक्षात देवाची प्रतिकृती किंवा साक्षात शंकर त्यांना प्रसन्न होऊन त्यांनी त्यांच्याकडे जे काही होतं किंवा जे काही आहे त्याचं त्यांना वरदान दिलं. तर असे हे शंकराचार्य आणि त्यांनी सांगितलेले हे जे काही त्यांनी रचलेले ग्रंथ म्हणू किंवा त्यांनी निर्माण केलेलं जे साहित्य आहे ते आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती आता वाचायला घेतलंय किंवा समजायला घेतलंय. तर यातलं पहिलं जे काही पुस्तक आहे जीवनचरित्रानंतरचं ते आहे तत्वबोध. तर ह्या तत्वबोधामध्ये त्यांनी पहिलाच प्रश्न म्हणजे हे पुस्तक जे आहे ते अशा रूपानं बनवलं गेलंय की प्रश्न उत्तरांच्या रूपानं. मग हे संस्कृत भाषेत आहे. ऍक्च्युली त्याचे प्रश्नही संस्कृत भाषेत आहेत. इथं त्यांनी म्हणजे चिन्मय मिशन मध्ये या सगळ्या पुस्तकांचं अनुवादित वगैरे सगळं केलं गेलंय. तिथे जे काही चिन्मय मिशन किंवा आदि शंकराचार्यांना फॉलो करणाऱ्या ज्या संस्था आहेत तिथे जे जे काय म्हणू आपण स्वामी झाले किंवा आत्ता आहेत जे शिकवण देतात आत्ताच्या पण साठी म्हणा किंवा आपल्यासारख्या लोकांसाठी, तर त्यांनी खूप सोप्या पद्धतीनं उदाहरणांसह त्या पुस्तकांमध्ये पुन्हा एडिशन डेव्हलप केली आहेत. तर हे जे पुस्तक आहे तत्वबोध हे प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आहे. तर याच्या प्रस्तावनेमध्येच पहिलंच वाक्य जे आहे ते असं आहे की वेदांताची सुरुवात जी आहे ती एका प्रश्नानं होते आणि तो प्रश्न म्हणजे मानवी जीवनाचं ध्येय काय आहे. तर मग आपलं ध्येय काय म्हणजे माणूस जन्माला येऊन त्याचं ध्येय काय आहे. तर आपण थोडक्यात आता आजूबाजूला संसारिक आणि भौतिक आयुष्यातल्या माणसाच्या दृष्टीने विचार केला तर आपण म्हणतोय प्रत्येकाचं ध्येय तसं वेगळं असतं. जसं की करिअरच्या दृष्टीनं कोणाला डॉक्टर व्हायचं, कोणाला इंजिनियर व्हायचं, कोणाला शिक्षक व्हायचं, कोणाला आर्किटेक्चर व्हायचंय. तर आणि बरंच कोणाला श्रीमंत व्हायचंय, कोणाला आणखीन काय व्हायचं असतं, कोणाला खूप पैसे हवे असतात, कोणाला खूप प्रसिद्धी हवी असते. अशी अनेक उदाहरणं आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरचं अंतिम काय ध्येय आहे. मग हे सगळं होऊन काय मिळतंय तर आनंद. तर आनंदी होण्यासाठी आपल्याला हे सगळं करायला लागतंय. तर मग ही सगळी माध्यमं किंवा आपल्या या सगळ्या प्रयत्नातनं किंवा या माध्यमातनं शेवटची इच्छा म्हणू किंवा अंतिम त्यातनं मिळवण्याचं साध्य करण्याची गोष्ट म्हणजे आनंदच आहे. आनंदाचीच इच्छा आहे. तर हे सर्व सजीवांचं ध्येय समान आहे. आणि आपल्याला वाटतं की आनंद वस्तूंमध्ये आहे. जसं की मोठं घर झालं की मी आनंदी होईल. माझ्याकडं फोर व्हीलर आली की मी आनंद होईल. मला आणखीन एक डिग्री मिळाली की मी आनंद होईल आणि आनंदी होईल. मला आणखीन माझ्या बँक अकाउंटमध्ये एवढे पैसे आले की मी आनंदी होईल वगैरे वगैरे. तर अशा अनेक वस्तू म्हणू आपण. ह्या वस्तूंमध्ये आपलं ध्येय आहे का? हे केव्हा कळेल? किंवा जेव्हा ज्ञान नसतं किंवा अज्ञान दूर होत नाही तोपर्यंत आपण या वस्तूंमध्ये या भौतिकतेमध्येच आनंद आहे असं मानून जातं. जे की आतापर्यंत म्हणजे आपण आता ध्यानात किंवा या अध्यात्मात आलोय तेव्हापासून थोडंफार आपल्याला कळतंय. तरीही आपण या भौतिकतेत आणि संसारात अडकलोय की आपल्या इच्छा, आकांक्षा ज्या काही आहेत त्याच्यात. तर इथं त्याने पहिलाच प्रश्न आपलं ध्येय काय आहे? आनंद मिळवणं ध्येय आहे. मग हा आनंद मिळणार कुठून आहे? या वस्तूंमधनं मिळणार आहे, या पैशांमधून मिळणार आहे, या प्रसिद्धीमधनं मिळणार आहे, कशातून मिळणार आहे? तर हे सगळं तात्पुरतं आहे हे माहिती आहे आपल्याला. मग इथंही त्यांनी तेच दिलंय, की आनंदाची ही जी इच्छा आहे ती आपल्यामध्ये सुरू कधी झाली? ठीक आहे आनंद पाहिजे, पण ही आनंदाची इच्छाच कधी निर्माण झाली आपल्यात? हे कधी कळालं? तर जेव्हा आपण जन्माला आलो, जन्मतः आपण आनंदीच होतो. म्हणजे भलेही आपण काय म्हणू मातेच्या गर्भातनं बाहेर पडल्यावर रडल्यानंतरनं आपला जन्म झाला आणि मग बाकीचे हसले. बरोबर? म्हणजे आनंद झाला त्यांना. तर आपल्या जन्म जो होता ती आनंदाचाच क्षण होता किंवा आपण जन्मतः आनंदी अवस्थेतच होतो. तर मग हा शोध जो काही आहे, की आनंद पाहिजे म्हणून जन्माला आल्यानंतर मग हे दुःख, सुख जे काही गोष्टी आहेत किंवा आनंद आहेत ह्या सगळ्या गोष्टी याच्याबद्दल इथं म्हणजे या प्रस्तावनेमध्ये तसं सांगितलं, की असमाधान किंवा दुःखाची जी काही पूर्वस्थिती आपण गृहीत धरतो, त्यामुळं मग आपल्याला आनंदाचा शोध घ्यायला लागतो. आणि सगळ्या माणसांना म्हणजे अनादी काळापासून, आधीपासूनच, की सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणा, जन्मल्यापासून मरेपर्यंत म्हणा, आपण या आनंदाचा शोध घेतोय. किंवा मला हे मिळालं की मला चांगलं वाटेल, ते मिळालं की चांगलं वाटेल. हा जो काही म्हणजे अंतिम आपलं ध्येय जे काही आहे ते आनंद आहे. तर ते आपण इकडं-तिकडं शोधतोय. जे की काय म्हणू त्याला अशाश्वत गोष्टींमध्ये शोधतोय. जे की अशाश्वत गोष्टींमध्ये ते म्हणजे नित्य राहू शकत नाही, अशा गोष्टींमध्ये आपण ते शोधतोय. तर हे या आनंदाचा शोध घेत असताना ते आपल्याला सापडलंय का? म्हणजे सापडतंय असं वाटतंय आपल्याला बऱ्याचदा. कधी कधी वाटतंय हे? तर हे सगळं या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं दिलंय की
अ, आनंद शोधण्यासाठी आपण जागा बदलून बघतो. जसं की रुटीन आपलं जॉब करत असू किंवा रोजचं घरचं रुटीन असेल, तर ते रुटीन फॉलो करत असताना मग कंटाळा येतो आपल्याला. मग आनंद कुठे शोधतो आपण, की कुठेतरी फिरायला जाऊ आपण आता. या या महिन्यात कुठेतरी फिरायला जाऊ किंवा 6 महिन्यांनी फिरायला जाऊ, वर्षांनी फिरायला जाऊ. म्हणजे जागा चेंज करून बघतो आपण. तिथे आपल्याला आनंद मिळतोय का? सुट्टीच्या वेळी वेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला तिथं आनंद मिळतोय का नवीन ठिकाणी? किंवा आपण मग वाट बघत बसतो, की ठीक आहे आपण तिथं गेल्यावर मग आपल्याला थोड्या काळापुरता तात्पुरता आनंद मिळतो आणि परत वाटतं, की कधी एकदा घरी जाईन, बरोबर? तसं वेळेत म्हणजे आपण नेहमी आनंद मिळण्याची किंवा चांगलं वाटण्याची वेळेची वाट बघत असतो. किंवा वस्तूंमध्ये जसं मगाशी सांगितलं बऱ्याच गोष्टी, की कार, घर वगैरे, वगैरे, टीव्ही किंवा काही ज्या काही आता टेक्नॉलॉजी आल्यात, नवीन मॉडेल, फोन वगैरे, वगैरे. तर ह्याच्यात आपण या वस्तूंमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा बघतो तिथे मिळतो का आणि तो तात्पुरता मिळतो. त्याच्यानंतर ना आणखीन एक त्यांनी सांगितलं, की परिस्थितीमध्ये सर्कमस्टन्सेस जे काही येतात किंवा स्टेटस आपला स्टेटस पद जे काही आहे, त्याच्यात आपण शोधायला जातो तो, की फॉर एक्झाम्पल लग्न न झालेल्यांना वाटतं, की लग्न केल्यानंतर ना आनंद मिळेल किंवा मला चांगलं वाटेल. लग्न केलेल्यांना वाटतं, की लग्न केलं नसतं तर आनंद मिळाला असता वगैरे, वगैरे किंवा बऱ्याच गोष्टी अशा आपण छोट्या म्हणजे काय म्हणू आपण त्या अनित्य गोष्टींमध्ये, अशाश्वत गोष्टींमध्ये आपण आनंद शोधायला जातोय किंवा तो आनंद मुळात इथं हा पण प्रश्न विचारला, की आनंद आपल्याला कधीपासून कळतो किंवा समजतो किंवा इव्हन आपण माणसांमध्ये पण काही व्यक्ती आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या, की आपल्याला तो आनंद होतो. काही आल्या, की दुःख होतं. जे काही आहे ते किंवा तिरस्कार येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तात्पुरत्या आनंद देणाऱ्या आहेत. किंवा शरीर जे काही आपलं सौंदर्यावरती किंवा आपण काय नवीन कपडे वगैरे घातले तेवढ्यापुरतं आपल्याला त्यातनं समाधान, आनंद जे काही मिळतो. तर या सगळ्या गोष्टी आपण आनंद शोधण्यासाठी काय-काय करतो आयुष्यात, हे सुरुवातीलाच त्यांनी विचारलंय. तर मग जो काही आपला हा ध्येय म्हणजे एकतर शरीर त्यांनी सांगितले, की आपण एकपेशीय जीवापासून मानवापर्यंत म्हणजे अमिबापासून माणसापर्यंत. तर या असंख्य जन्मांच्या उत्क्रांतीमधनं आलोय. ते कशासाठी आलोय? फक्त आनंदी होण्यासाठी. आणि या जीवनातही अनेक जण देह त्यागून दुःखातून सुटका करून घेण्याचा विचार करतात. म्हणजे एकतर आपण एक जीवी पेशीपासून किंवा एक जीवी प्राण्यापासून आता आपण माणसाच्या जन्मापर्यंत इतके जन्म घेतले का? तर आनंद मिळवण्यासाठी आणि माणसाच्या जन्मातही आपण आल्यावर काय करतोय? आपण म्हणजे काही माणसं काय करतात, की दुःखातून मुक्ती मिळावी म्हणून आत्महत्या करणं किंवा देह त्यागणं अशा गोष्टी करतात. तर दुसऱ्या शब्दात सांगायचं काय, की दुःखातनं मुक्त होण्यासाठी शरीर बदलणं. म्हणजे आता जसे आपण कपडे बदलतो, आपल्याला तर माहिती आहे आपण आता अध्यात्मात इतके साऱ्या गोष्टी ऐकल्यात किंवा अनुभवल्यात, तर त्याच्यावरनं आपल्याला माहिती आहे, कळतंय. फक्त आपल्याला वळणं जे म्हणतो ॲक्चुअल प्रॅक्टिकली करणं हे होत नाहीये. तर म्हणून दुःखातनं मुक्त होण्यासाठी शरीर बदलणं, म्हणजे या जन्माचा मला कंटाळा आलाय. म्हणून देहत्याग करणं. कदाचित पुढच्या जन्मात मला आणखीन चांगलं काहीतरी मिळेल वगैरे, वगैरे. तर अशा पद्धतीने आपण कुठे शक्य आहे त्या सगळ्या परीने तो आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण आपल्याला कळतंय का, की आपण कुठे आनंद शोधतोय? हा आनंद कुठून निर्माण होतोय? कशामुळे होतोय? कोण कोण अनुभवू शकतंय तो आनंद? तर पुन्हा या सगळ्या गोष्टी आत्म्याच्या लेव्हलला जातात. म्हणजे आपण हे वेदांचं जे काही म्हणतोय, 4 वेद जे महत्त्वाचे आपल्या धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये सांगितलेत. तर त्या 4 वेदांनाही समजण्यासाठी म्हणजे त्यातला एक वेद जरी घेतला, तरी त्याचं सारांश रूपी काढलेलं छोटं उपनिषद जरी घेतलं, तर ते उपनिषदाच्या प्रत्येक वाक्याचं एक पुस्तक आहे. प्रत्येक शब्दाचं एक पुस्तक होईल त्या अर्थाचं. इतकं गहन ज्ञान त्या वेदांमध्ये आहे. त्यातनं आपण हे तत्वबोध म्हणजे एक काय म्हणू आपण त्याला, की एखाद्या मोठ्या परीक्षेची तयारी करण्याआधी आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं असतं, बरोबर? तर प्रिपरेटरी टेस्ट म्हणतो आपण किंवा प्रायमरी एक्झाम, प्रिलिमिनरी एक्झाम जे म्हणतो आपण, की पूर्व तयारीसाठीची एक्झाम किंवा त्याची पूर्व काहीतरी माहिती घेणं गरजेचं असतं. तशा पद्धतीने या तत्वबोधाचा अभ्यास करणं आधी गरजेचं आहे आणि मग त्यानंतर पुढचे जे काही गोष्टी आहेत, जसं की आत्मबोध आहे, साधना पंचकम आहे, आणखीन विवेक चूडामणी आहे आणि मग भगवद्गीता. अशा सिक्वेन्सनी ते वाचलं तर थोडंफार आपल्याला ज्या लेव्हलला त्यांना सांगायचं होतं, त्या लेव्हलपर्यंत थोडंफार आपल्याला कळू शकेल असं सांगितलेलं आहे. तर हा तत्वबोध म्हणजे प्रिपरेटरी ग्रंथ किंवा प्रिपरेटरी टेस्ट म्हणू आपण, प्रायमरी लेव्हलची तशा टाइपचं आहे.
पुस्तक आहे. तर यामध्ये आपल्याला म्हणजे पहिला प्रश्न इथूनच चालू झालाय, की आपलं मानवाचं ध्येय काय आहे? म्हणून मग आनंद मिळवणं, बरोबर? मग आनंद कुठून मिळू शकतो आपल्याला? एकतर आपण एक्सपिरियन्स घेऊन मिळवू शकतो किंवा जो काही विषय म्हणू आपण, काय कुठल्यातरी विषयातून आनंद मिळू शकतो. तर मग हे आपल्या आयुष्याचे ते त्यांनी 2 पैलू सांगितलेत. मग मग यामध्ये पुन्हा काय येतं, वस्तू येतात, भावना येतात, विचारांचं जग येतं. पुन्हा विचारांवरती खूप डिटेलमध्ये इथे सांगितलं गेलंय. तर अशा पद्धतीने यांनी प्रस्तावनेमध्ये आनंदाबद्दल खूप साऱ्या गोष्टी दिल्यात. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून ती अति दिली तर म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणाला गुलाबजाम आवडत असतील आणि आपल्याला मिळाला गुलाबजाम. एखादा मिळाला किंवा अनपेक्षितरित्या कोणीतरी घेऊन आलं आणि आपण खाल्ला तर ठीक आहे. 4 खाल्ले, 5 खाल्ले, 10 खाल्ले आवडतात म्हणून आणि कोणीतरी आपल्याला जबरदस्तीने सांगितलं, की तुला आत्ताच्या आत्ता 50 गुलाबजाम खाऊन संपवायचे आहेत. तर काय अवस्था होते आपली? तर अशी अनेक उदाहरणं दिलीत. म्हणजे तोच आनंद कायमचा आनंद आहे का? की तात्पुरता आहे. म्हणजे ते गुलाबजाम आवडणारे गुलाबजाम जे की गुलाबजाम खाऊन आनंद होणार आपल्याला, बरोबर? पण 1 गुलाबजाम खाल्ल्यावर होईल, 2 गुलाबजाम खाल्ल्यावर होईल, 4 होईल, 10 होईल. पण जेव्हा 50 गुलाबजाम खायला सांगितले जातील, तेव्हा त्याचा तिटकारा येईल, बरोबर? की नको आता मला बास, मी आयुष्यात परत गुलाबजाम नको मला. असं होतं आपलं, बरोबर? तर मग हा आनंद आपण कुठे शोधतोय? तर हे सगळं पहिल्यांदा काय म्हणू त्याचं मूळ जे काही आहे किंवा आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत किंवा आपले जे काही भावना ज्या काही आहेत, त्या कशा बदलतात, की एखादं ध्येय आपण ठरवलं किंवा आपण जे मिळवण्यासाठी जन्म घेतलाय, ते अनित्य किंवा जे काही गोष्टी आहेत त्या करून मिळणार आहे का? एकतर आत्म्याच्या लेव्हलला आपण बघितलं तर तो नित्य आहे. म्हणजे आपण या शरीरात येण्याआधीपासूनही आहे आणि शरीर सोडल्यानंतरही आहे. तो अनंतकाली आहे, बरोबर? आणि त्याच्यासाठी आपण अनित्य गोष्टीतनं म्हणजे नित्य गोष्टीसाठी आपण अनित्य गोष्टीमधनं आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय. हे थोडक्यात या प्रस्तावनेतनं इथे सांगायचंय त्यांना. तर तो आनंद कुठून मिळवला पाहिजे आणि आपण कुठे शोधतोय, हे सांगितलंय. तर पुन्हा हे सांगितलं, की जेव्हा आपण गाढ झोपेत असतो, तेव्हा कुठलंच जग नसतं आपल्यासाठी. तरीही आपण आनंदाचा अनुभव घेतो. म्हणून वस्तूच आपल्याला आनंदी बनवतात किंवा पदार्थ आपल्याला आनंदी बनवतात. हे मानणं चुकीचं आहे. मग जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा पण आपण आनंदी असतो. इनफॅक्ट आपण झोपेतनं उठल्यावर किती फ्रेश होतो. पण आपल्याला माहिती नसतं, की आपल्याला झोपेत आनंद मिळालाय की नाही. पण त्या गाढ झोपेतही आनंदाचा अनुभव आपण घेत असतो. मग ह्या झोपेमध्ये आनंदाचा अनुभव घेणारा कोण असतो? मग मी तिथे झोपेत म्हणजे आपण जिथं कुठे झोपलेलो असतो तिथे त्या झोपेचा साक्षीदार होण्यासाठी कोणीतरी असतं, बरोबर? आणि तो आनंद तो अनुभवत असतो. तर त्या प्रत्येक गोष्टीचं जे काही मूळ आहे, जे अनुभवणारा जो आहे, ज्याला आपण चेतना म्हणतो, आत्मा म्हणतो, जे काही आहे. तर ह्याच्याबद्दलच्या पुढे त्यांनी आणखीन बरेच प्रकरणं आहेत त्याच्यात वेगवेगळी, त्याच्याबद्दल सांगितलंय. मग पुन्हा इथं काय सांगितलंय, की प्रत्येक गोष्ट तिच्या मूळ स्वभावाकडे बदलण्याची किंवा जाण्याची प्रवृत्ती ठेवते. जसं की आत्मा. आत्मा काय करतो? आत्मा परमात्म्याला विलीन होण्यासाठी म्हणा किंवा पुन्हा त्याच लेव्हलला जाण्यासाठी त्याच्या स्वभावाप्रमाणे प्रयत्न करतो. तसंच कुठलीही मूळ गोष्ट जी आहे, ती आपल्या मूळ स्वभावाकडे जाण्यासाठी प्रवृत्त होते किंवा त्यासाठी प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल दिलं की बर्फाचा तुकडा. बर्फाचा तुकडा जर त्याच्या टेम्परेचर जे काही ठराविक टेम्परेचरमध्ये आपण ठेवतो, म्हणजे फ्रीझरमध्ये असतो तोपर्यंत बर्फ राहतो. पण तो नॉर्मल टेम्परेचरला आणला तर काय होतं त्याचं, तो वितळू लागतो आणि वितळून काय होतं, पूर्णपणे त्याच्या नैसर्गिक स्थितीपर्यंत येईपर्यंत तो वितळतो, बरोबर? त्याच्या खाली नाही जाऊ शकत ना त्याच्या वर जाऊ शकत, बरोबर? म्हणजे काय होतं, पाणी होतं. म्हणजे त्याची मूळ स्थिती काय आहे, बर्फाची मूळ स्थिती पाणी आहे. तसंच आपल्या आनंदाचं, आत्म्याचं हे सगळं त्याप्रमाणे आहे. आणि इथं खूप म्हणजे डेप्थमध्ये जाऊन उदाहरणं दिलीत बरीच. तर ठीक आहे, आपल्याला तेवढी उदाहरणांची गरज नाही. तर आणखीन काय सांगितलं इथं, की आपला स्वतःचा स्वभाव आपल्यासाठी कधीही ओझं नसतो. ओझं नेहमीच दुःखाचं असतं. दुःखानं दबलं गेल्यामुळेच आपण आनंदाचा शोध घेतो. म्हणूनच विना निर्विषय आनंद हा आपला स्वतःचा खरा स्वभाव आहे. ॲक्चुअली आनंद शोधण्यासाठी जायची गरजच नाहीये. तो आपला मूळ स्वभाव आहे म्हणून सांगितलंय. मग जगामध्ये 2 प्रकारचे यश किंवा कीर्ती किंवा काय म्हणू आपण ते प्राप्ती आहेत.
तर त्याच्यात त्यांनी 2 प्रकार कुठले सांगितलेत. एक आहे ती न मिळालेली गोष्ट मिळवणं आणि दुसरं म्हणजे आधीच मिळालेली जी गोष्ट आहे ती पुन्हा मिळवणं. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलं, की न मिळालेली गोष्ट मिळवणं म्हणजे समजा एखादी गरीब व्यक्ती असेल, तर तिला श्रीमंत व्हायचंय म्हणजे पैशाची गरज आहे, बरोबर? म्हणजे न मिळालेल्या गोष्टी मिळवण्यामध्ये त्याला रस आहे. तर तो पैसे मिळवेल, कसे पैसे मिळवायचे हे शिकेल आणि नंतर ते मिळवण्यासाठी काय ते कष्ट घेईल, बरोबर? म्हणजेच काय होईल ज्ञान आणि कृती. म्हणजे एकतर त्याला त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे ना, म्हणजे मी गरीब आहे, मला जर श्रीमंतीची अनुभूती घ्यायची असेल किंवा मला न मिळालेली गोष्ट मिळवायची असेल, तर त्यासाठी मला आधी ज्ञान घ्यायला लागेल त्या गोष्टीचं आणि ज्ञान घेतल्यानंतरनं मग कृती करायला लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल पैसे मिळवण्यासाठी आपण काय करतो, पहिल्यांदा शिकतो, काही डिग्री घेतो आणि डिग्री घेतल्यानंतर जे काही शिकलोय त्याचं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन करतो, कृती करतो आणि त्या कृतीनंतरनं आपल्याला त्याची प्राप्ती होते. जे मिळवायचंय म्हणजे पैसे मिळवायचे त्याची प्राप्ती होते. तसंच दुसरं उदाहरण त्यांनी दिलंय, की आधीच मिळालेल्या गोष्टी परत मिळवणं. मग इथं त्यांनी उदाहरण असं दिलंय, की समजा आपली चावी आहे आपल्याकडं घराची किल्ली असते, कुठल्याही गोष्टीची किल्ली असेल म्हणजे कपाटाची वगैरे. तर ती किल्ली आपल्याकडे ऑलरेडी खिशामध्येच असते आणि आपण म्हणजे आपलं भान नसेल किंवा विसरलो आपण कुठे ठेवली म्हणून आणि त्या हरवलेली किल्लीचा शोध घ्यायला लागलो आणि कोणीतरी येऊन सांगितलं, की "अरे खिशातच आहे तुझ्या." तर मग त्या मिळवण्यासाठी काही करावं लागलं का आपल्याला? तर त्या नेहमी म्हणजे जी गोष्ट ऑलरेडी माझ्याकडे आहे त्यासाठी मला काही करावं लागलं नाही. पण काय झालं अज्ञानामुळं मला दुःख आलं किंवा टेन्शन येतं ना आपल्याला किल्ली हरवली की. कशामुळं? अज्ञानामुळं. कुठं ठेवली हेच आठवत नाही किंवा माहिती नाहीये. म्हणजे काय आहे अज्ञान आहे. त्या अज्ञानामुळं दुःख आलं आणि मग दुःखामुळं मग आपण आपली जी काही आनंदाची शोध घ्यायला जातो. मग इथे न मिळालेली गोष्ट मिळवण्यासाठी 2 गोष्टी करायला लागतात. एक पहिलं ज्ञान घ्यावं लागतं आणि मग कृती करावी लागते आणि मग ते ज्ञान मिळवून त्याची कृती केल्यानंतर ना ती प्राप्ती होते. म्हणजे समजा आपण आत्ता उदाहरण दिलं पैसे मिळवण्याचं तसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधीच आपल्याकडे आहे, पण ते आपण हरवून बसलोय. ते मिळवण्यासाठी काय करायला लागतं? फक्त ज्ञान घ्यावं लागतं. कृती करायची गरज नाही. म्हणजे आपल्या आतमध्ये ऑलरेडी आपण मूळ स्वभावतःच आनंदी आहोत. आपल्यामध्ये आनंद आहे, पण तो आपण हरवलोय. मग आपल्याला काय करायचं शोधायचं आहे. मग शोधायचं म्हणजे काय करायचं ज्ञान घ्यायचंय त्याचं आणि जेव्हा आपण त्याचं ज्ञान घेऊ, तेव्हा आपल्याला त्याची प्राप्ती होणार आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत हे काही जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये भरकटतोय, फिरतोय, या सगळ्या सायकलमध्ये. तर ह्या सायकलमध्ये का फिरतोय? ह्या सगळ्या मायाजाळामध्ये का गुरफटलोय? या जन्म-मरणाच्या फेऱ्यामध्ये का अडकलोय? कारण अज्ञानामुळं. मग कशाचं अज्ञान आहे आपल्याला? की आपणच ब्रह्म आहे, आपणच परब्रह्म आहे, आपणच आत्मा आहे. जे काही आहे ते आपणच आहे. हेच आपण विसरलोय किंवा हरवलंय आपल्याकडनं ते. आपण ती जी समजूत आहे, ते जे ज्ञान आहे आपलं, आपणच सगळं आहे. हे जे ज्ञान आहे ते आपण विसरलोय, हरवलोय आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी म्हणजे आपण आत्मा आहे हे ज्ञान मिळवण्यासाठी आपण आता धडपडतोय आणि जेव्हा हे ज्ञान मिळेल आपल्याला, तेव्हा आपल्यालाच मिळवायची प्राप्ती मिळेल आपल्याला. म्हणजे प्राप्ती मिळेल म्हणजे काय म्हणायचंय, की जे शोधतोय आपण, तेच आपण आपल्याला मिळणार. इथे थोडे शब्द खूप जड आहेत म्हणू शकतो आपण, की तुम्हाला वाटेल, की मिळणं आणि प्राप्ती तर तसं बघितलं तर दोन्ही सेमच शब्द आहेत ना. बरोबर? अशी खूप साऱ्या म्हणजे काय म्हणू शब्दांना पण लिमिट आहे, मर्यादा आहेत. पण ते अंडरस्टँडिंग जसं करून घेऊ म्हणजे उदाहरणं दिल्यावर कदाचित थोडं जास्ती सोपं जाईल समजायला. तर अशा पद्धतीनं नसलेली गोष्ट मिळवणं आणि असलेलीच गोष्ट मिळवणं यामध्ये फरक आहे. नसलेली गोष्ट मिळवण्यासाठी सांगितलं ज्ञान आणि कृतीची आवश्यकता आहे आणि असलेलीच गोष्ट मिळवण्यासाठी फक्त ज्ञानाची गरज आहे. अज्ञान बाजूला करण्याची गरज आहे आणि आता आपण तेच करतोय. तर हे अज्ञान बाजूला जेव्हा होईल, तेव्हा ज्ञानाची प्राप्ती होईल आणि आपण आपल्यालाच प्राप्त करून घेऊ. म्हणजे आपल्या आतमधला जो आत्मा आहे, तोच आपण आहे. बरोबर आहे. तो जोपर्यंत आहे, तोपर्यंतच हे शरीर, नाव, पद जे काही आहे ते आहे. पण इथं वेदांताच्या दृष्टीने त्यांनी सांगितलंय, की आपण आपल्याला आत्तापर्यंत जे काही शरीर, नाव, पद या दृष्टीने किंवा चेहऱ्याने जे काही जाणतो, ते आपण नाहीये मुळात. आपण म्हणजे तो आत्मा आहे, जो जाणणार आहे. इव्हन त्याच्याही पलीकडचा आत्मन म्हणून कन्सेप्ट ती पुढे येईल आणखीन पुढच्या
पुस्तकांमध्ये, इव्हन तत्वबोधमध्ये पण पुढे थोडे थोडे डिटेल्स आहेत त्याच्यात. तर अशा पद्धतीनं आपल्यालाच आपण शोधतोय, आपल्यामधलं अज्ञान दूर करून, ज्ञान घेऊन. आणि जेव्हा आपण आपल्यालाच प्राप्त करू, म्हणजेच कोणाला? आत्म्याला प्राप्त करू, तेव्हा त्याचा जो मूळ स्वभाव आहे आनंदाचा, तो मिळून जाईल. तर हे जे काय आहे ज्ञान होण्यासाठी किंवा ज्ञान घेण्यासाठीचे, पुन्हा इथं सांगितलेत की ज्ञान घेण्यासाठी पुन्हा 3 घटक आवश्यक असतात. 3 गोष्टी आवश्यक आवश्यक असतात. जसं आपल्याला आत्ता आपण आपलंच एक्झाम्पल घेऊ. ज्ञान मिळण्यासाठी किंवा आता मी जे काही ज्ञान सांगते किंवा ह्या पुस्तकातनं जे काही ज्ञान आपल्याला मिळते, त्यासाठी काय-काय गोष्टींची आवश्यकता आहे? एक तर ज्ञात होणारी वस्तू कुठली आहे ते माहीत असणं. दुसरं म्हणजे प्रमाता म्हटलं, म्हणजे ज्ञात होणारी वस्तू त्याला प्रमेय म्हटलंय या पुस्तकामध्ये वेदांताच्या दृष्टीने. आणि वस्तूचा ज्ञाता म्हणजे वस्तूला जाणणारा म्हणजे प्रमाता म्हटलंय. आणि त्या ज्ञानाचं साधन म्हणजे प्रमाण म्हटलंय. मग हे 3 शब्द जे आहेत इथे मराठीमध्ये सांगेन की 3 शब्द इथं, या 3 शब्दांची कन्सेप्ट इथं घेतलीये. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. आणि यामध्ये प्रमेय म्हणजे आत्मा आहे आपला. प्रमाण म्हणजे काय आहे? की जे काही आपण वापरतो, जसं की शब्द वापरत असू, रंग, रूप, रस, जे काही ज्ञानेंद्रिय म्हणू आपण, त्याला प्रमाण म्हटलंय. आणि प्रमाता म्हणजे कोण आहे? जे काही वापरून आपण करणारा जो काही आहे, त्याला प्रमाता म्हटलं. म्हणजे ह्या 3 कन्सेप्ट थोड्या पुढं-पुढं जाईल तसं आणखीन कळेल तुम्हाला. सुरुवातीलाच थोडं अवघड वाटतील. प्रमेय, प्रमाता आणि प्रमाण. हे मात्र म्हणजे थोडे शब्द लक्षात ठेवा. तुम्ही थोडी वही घेऊन वगैरे बसला असाल, तर तुम्हाला आणखीन सोपं जाईल. कारण भगवद्गीता समजणं म्हणजे आत्तापर्यंत आपण वाचत होतो, वाचली असेलही खूप जणांनी. पण त्यात खूप सारे शब्द असे आहेत, की त्याचे अर्थ तुम्हाला हे तत्वबोध, आत्मबोध, साधन पंचकम आणि विवेक चूडामणी वाचल्यानंतर ना आणखीन जास्ती डेप्थ लेवलला कळतील ते. म्हणून हे शब्द फक्त तुम्ही नोट डाउन करून ठेवू शकता. प्रमेय, प्रमाता आणि प्रमाण. ह्यातला प्रमेय म्हणजे आत्मा, हे तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे म्हणजे हे नक्की लक्षात ठेवा, बाकीचं जरी नाही लक्षात राहिलं तरी. तर अशा पद्धतीने इथं हे 3 घटक आवश्यक आहेत आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी किंवा ज्ञान जे काही घेतोय आपण ते समजण्यासाठी. मग पुन्हा ज्ञानाच्या ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या 4 गोष्टी सांगितल्यात. पहिली गोष्ट सांगितली की प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय आहे? जे की आपण पंच ज्ञानेंद्रियांनी घेतो ते. आता पंचज्ञान जसं आपण व्हिज्युअलायझेशनसाठी वापरतो, बरोबर? मॅनिफेस्टेशन व्हिज्युअलायझेशनसाठी, की 5 ज्ञानेंद्रिय जे आपले आहेत, जसं की डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. तर हे जे आहे ते प्रत्यक्ष ज्ञान आहेत. म्हणजे त्यातनं आपल्याला डायरेक्ट प्रत्यक्ष ज्ञान मिळतं, बरोबर? दुसरं आहे ते अनुमान प्रमाण म्हणून सांगितलंय. अनुमान प्रमाण म्हणजे आपल्याला जे माहीत आहे आणि जे आपल्याला आधीच आपण जाणलंय ते आणि त्यावरती आधारित असलेल्या गोष्टी. किंवा आपण म्हणतो ना, की कुठल्यातरी एका गोष्टीवरती त्या गोष्टीचा आधार घेऊन आपण अंदाज बांधतो. ते म्हणजे अनुमान सांगितले. उदाहरणार्थ आपण अनुभवलं आहे, की जिथं धूर असतो तिथं अग्नी असतो, बरोबर? म्हणजे आपल्याला माहिती आहे, की जिथं अग्नी विझतो किंवा अग्नी असतो किंवा विस्तव असतो, तिथनं मग धूर यायला लागतो. तशा टाईपमध्ये ऑलरेडीची गोष्ट आहे आणि त्याच्या आधारावरती आपण अनुमान बांधतो. त्याला अनुमान प्रमाण म्हटलंय. आणि तिसरं म्हटलंय, की शब्द किंवा मौखिक प्रमाण. तर यामध्ये सांगितलं, की ज्या लोकांनी एखादी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवली आहे किंवा त्याबद्दल ऐकलं आहे, अशा लोकांकडून वाचून किंवा ऐकून आपण ज्ञान मिळवतो, त्याला शब्द किंवा मौखिक प्रमाण असं म्हटलंय. अनुमान आणि शब्द ज्ञान दोन्ही प्रत्यक्ष ज्ञानावर आधारित आहेत. म्हणजे इथं आपण काय बघितलं? ज्ञान घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 3 गोष्टींची आवश्यकता आहे. प्रमेय, प्रमाण आणि प्रमाता. मग हे जे काही ज्ञान आहे ते पुन्हा 4 पद्धतीनं आपण घेऊ शकतो. त्याच्यात पहिली पद्धत होती ती काय होती, की प्रत्यक्ष अनुमान. प्रत्यक्ष अनुमान म्हणजे काय? सॉरी, प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण हे पहिलं ज्ञानाची अ, काय म्हणू आपण, प्रकार झाला. ज्याच्यात आपण पंच ज्ञानेंद्रियांद्वारे ज्ञान घेतो. दुसरं आहे ते अनुमान प्रमाण म्हणजे कुठल्यातरी गोष्टीच्या आधारावरती आपण अंदाज बांधतो. तिसरं ज्ञान आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो? एखादी प्रत्यक्ष अनुभवलेली किंवा ऐकलेली गोष्ट किंवा अनुभव घेतलेली व्यक्ती असते, ती ते ज्ञान वाचून किंवा तिचा अनुभव सांगून आपण ते मिळवतो.
ते झालं शब्द किंवा मौखिक प्रमाण. आणि किंवा इथं आणखीन पण त्यांनी सांगितलं, की आत्मज्ञानाच्या बाबतीत ज्ञात होणारी वस्तू किंवा प्रमेय ही स्वतःच आहे आणि ज्ञाता म्हणजे प्रमाता देखील स्वतःच आहे. ते मिळवण्यासाठी साधन काय आहे? तर आत्मा. हे ॲक्चुअली खरं उदाहरण इथं आहे, की आत्मा प्रत्यक्ष ज्ञानासाठी उपलब्ध नाही आहे. आहे का इथं आत्मा प्रत्यक्ष? त्याला गरज कोणाची आहे? प्रमाताची आहे. म्हणजे आपलं शरीर म्हणून आपण असावं लागतं ना इथं. आत्मा प्रत्यक्ष ज्ञानासाठी उपलब्ध नाही, म्हणून तो अनुमानित देखील करता येत नाही. मग आत्मज्ञान कसं शक्य आहे? त्यासाठी वेदांचा आधार घेतला जातो. बरोबर आत्मज्ञान घेण्यासाठी बघा डायरेक्ट आत्म्याच्या गोष्टी कोण सांगू शकतो? अनुभव घेतलेला माणूस जरी सांगू शकत असला तरी त्याला शब्दांचा आधार घ्यायला लागतो किंवा अ, काहीतरी प्रमेयांचा आधार घ्यायला लागतो, बरोबर? त्यामुळं इथं सांगितलं की आत्मज्ञान कसं शक्य आहे? तर वेदांचा आधार घेतला तर ते आपल्याला शक्य होऊ शकतं. म्हणजे वेद म्हणजे पुन्हा काय आहे, की सत्य किंवा निसर्गाचा नियम सांगितलाय. जग किंवा त्यात राहणारे प्राणी म्हणजे अंतिम सत्य याचा जो शोध घेतोय आपण, ते हे वेदांमधनं कळतंय. आणि ह्या सत्यालाच अपौरुषेय ग्रंथ म्हणतात, जे की कोणत्याही मानवानं तयार केलेले नाहीयेत. बरोबर आपण हे वेदांबद्दल ऐकलंय, की वेद ऑलरेडी होते. ते कोणी कुठल्या माणसानं तयार केलेले नाहीयेत. ते कोणत्याही ठराविक काळातलं पुस्तक पण नाहीये. जसं की गुरुत्वाकर्षणाच्या नियम न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा नियमाचा शोध लावला. त्याप्रमाणे प्राचीन ऋषींनी ध्यानावस्थेमध्ये शाश्वत सत्य जी काही आहे ती साक्षात्काराच्या रूपात प्राप्त केली. आणि नंतर महर्षी वेदव्यासांनी त्याचं संकलन करून त्याचं वर्गीकरण या 4 वेदांमध्ये केलंय. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. असं हे जे काही ज्ञान आहे, सत्य आहे, जो काही निसर्गाचा नियम आहे, ते म्हणजे वेद आहे आणि त्यातनंच ज्ञान प्राप्ती होऊ शकते आणि जेव्हा ज्ञान मिळाल्यानंतर आपलं अज्ञान बाजूला होईल, तेव्हा त्या खऱ्या ज्या काही आपल्या मूळ स्वभावाची किंवा मूळ जे आपण आहोत, त्याची प्राप्ती होईल, असं इथं सांगितलंय. तर मग वेदांचे मुख्य विषय काय आहेत पुन्हा इथे, की मेन 2 विषय सांगितले तिथं. धर्म आणि ब्रह्मण असे 2 विषय सांगितलेत. मग धर्म आणि ब्रह्मणमध्ये पुन्हा येस, तिथं पुन्हा एकच मिनिट मी माझ्या नोट्समध्ये कारण हे जे काही आहे थोडं डेप्थ लेव्हलचं आहे, तर थोडं बघावं पण लागेल. तर धर्म आणि ब्रह्मण. मग धर्म म्हणजे काय? व्यक्ती, जग किंवा निर्माण ईश्वर. त्याचा जो काही परस्पर संबंध किंवा कर्मांचे नियम इत्यादी या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारे जे नियम आहेत, ज्याद्वारे माणूस यशस्वीपणे जे काही भौतिक, सांसारिक जीवन जगू शकतो. वेदांच्या या भागाला कर्मकांड आणि उपासनाकांड म्हणतात. जसं की आपण गुरुचरित्र अन्वेषार्थ बघितलं, त्याच्यात पण ज्ञानकांड, कर्मकांड होतं. तसंच या म्हणजे तेही या वेदांवरनंच आलेलं आहे. ॲक्चुअली मूळ वेद आहेत आणि वेदांवरनंही बाकीचे ग्रंथ आणि खंड भाग पडलेले आहेत. तर इथं तेच सांगितलंय, की धर्मामध्ये काय येतं? कर्मकांड आणि उपासनाकांड येतं आणि दुसरा भाग जो आहे तो ब्रह्मन. त्याच्यामध्ये काय येतं? ज्ञानकांड, उपनिषद किंवा वेदांत जे आहे ते ज्ञानकांड येतं. आणि आपण बघितलं की सर्वात श्रेष्ठ काय आहे? ज्ञानकांड आहे. ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे सांगितलं. जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्या मुळाची जी काही जाणीव किंवा अनुभूती आहे, ज्याला आपण आत्मसाक्षात्कार म्हणू, ते होऊ शकतं. म्हणून अंतिम सत्य हे आत्मज्ञानाचं ज्ञान आहे. आणि हे जीवनातलं मूलभूत प्रश्नांचं उत्तर देतं. जसं की मी कोण आहे? हे कधी कळेल? जेव्हा ज्ञान मिळेल. अंतिम सत्य सत्य जे काही आहे, ते जेव्हा कळेल, तेव्हा मी कोण आहे याचं उत्तर मिळणार आहे. आणि माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे? हेही तेव्हा जसं ज्याला आपण लाईफ पर्पज म्हणतो, की काय आहे माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे? हे तेव्हाच कळेल. तर हे जेव्हा ज्ञान होईल, तेव्हा हे ज्ञान आपल्याला काय करेल, की सांसारिक अस्तित्वाच्या मर्यादांपासून मुक्त करेल. वेदांताच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जसं आता आपण अभ्यास करतोय म्हणजे आपण विद्यार्थी झालो त्याचे. तर वेदांताच्या विद्यार्थ्यांना अभ्यासावा लागणारी जी काही 3 मूलभूत ग्रंथ सांगितलेत, ते उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता सांगितले. आणि ते कळण्यासाठी आधी जे बेसिक ज्ञान गरजेचं आहे, फाउंडेशन म्हणू आपण त्याला गरजेचं आहे, ते म्हणजे हे तत्वबोध, आत्मबोध, साधन पंचकम, विवेक चूडामणी मध्ये आहे. तर आपण त्यामुळं हे सिक्वेन्सनी चाललेलो आहोत. तर इथं सांगितलंय, की जो हा तत्वबोध जो आहे, तो आदी शंकराचार्यांनी रचलाय. त्यांनी स्वतः हे साहित्य निर्माण केलंय आणि हा
प्रारंभिक ग्रंथ आहे. जसं मगाशी सांगितलं प्रिपरेटरी टेस्ट जशी देतो तसा आहे, जो की वेदांताचा सार किंवा त्याची परिभाषा सोप्या साध्या प्रश्न उत्तराच्या शैलीमध्ये इथं या ग्रंथामध्ये या प्रकरणामध्ये स्पष्ट केली आहे. तर आता पुढचं याचं जे काही गोष्ट आहे इथपर्यंत त्यांनी म्हणजे काय म्हणू प्रस्तावना दिली आहे. त्याच्यानंतर खरा पहिला अध्याय म्हणू किंवा चॅप्टर इथं चालू होतं, ज्याला इन्व्होकेशन म्हटलं. इन्व्होकेशन म्हणजे काय? आवाहन. आवाहन कोणाला करतो आपण? देवांना करतो, बरोबर. जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा समजा गणेश पूजा करतो तर गणपतीला आवाहन करतो, बरोबर. तर हे आवाहन म्हणजे काय? एक मंगलमय सुरुवात आहे, बरोबर. तर हे आवाहन हा पहिला धडा आहे, इथं अध्याय आहे, जिथं की सर्व आध्यात्मिक ग्रंथ परमेश्वर आणि गुरु यांच्या प्रार्थनेने सुरू होतात. तर हे केवळ परमेश्वराच्या कृपेने शक्य आहे, की या ग्रंथांचे लेखन, वाचन किंवा ऐकणे सत्याच्या अनुभूतीमध्ये परिणत म्हणजे स्वतः शंकराचार्य देवाच्या रूपाने माणसाच्या शरीरामध्ये आले होते, तरीही त्यांनी लिहिताना इथं गुरुला आणि परमेश्वराला म्हणजे आपण म्हणू त्या परमात्म्याला पहिल्यांदा वंदन केलंय किंवा आवाहन केलंय आणि मग या ग्रंथाचं लेखन करायला सुरुवात केली. तर श्री शंकराचार्य काय करतात? एका आवाहन श्लोकानं या ग्रंथाची या तत्वबोधाची सुरुवात करतात. तो श्लोक असा आहे की वासुदेवेंद्र योगींद्र नत्वा ज्ञानप्रदम गुरुम मुमुक्षुणाम हितार्थाय तत्वबोधो विधीयते. याचा अर्थ काय आहे? वासुदेवेंद्र योगींद्र नत्वा ज्ञानप्रदम गुरुम मुमुक्षुणाम हितार्थाय तत्वबोधो विधीयते. म्हणजे योग्यांचा राजा, ज्ञानाचा दाता आणि श्री वासुदेवेंद्र गुरूंना वंदन करून साधकांच्या कल्याणासाठी तत्वबोधाचे विवेचन करत आहे किंवा इथं केले जात आहे. तर हा जो काही ग्रंथ आहे तो हा ग्रंथ कोणासाठी आहे? पुन्हा इथं त्यांनी या ग्रंथाचे म्हणजे कोण हा ग्रंथ समजू शकतंय किंवा कुणासाठी आहे म्हणजे इतक्या बेसिक लेवलला जाऊन सांगितलंय. तर हा पहिला जो काही पॉइंट आहे त्यांनी सांगितलं की हा ग्रंथ कोणासाठी आहे. मग याच्यात त्यांनी 4 प्रकार म्हणजे ज्याला पुन्हा काय म्हणता येईल की अनुबंध चतुष्टय म्हणून एक शब्द आहे, तर त्याच्याबद्दल पहिल्यांदा सांगते मी. तर हा जो काही श्लोक दिला त्यांनी, गुरूंना वंदन करून साधकांच्या कल्याणासाठी तत्वबोधाचं विवेचन केलं जात आहे म्हणून सांगितलं. मग ह्याच्यात त्यांनी सांगितलं की वासुदेवेंद्र, वासुदेवेंद्र म्हणजे काय? की वासुदेव आणि देवकीचा मुलगा कोण? श्रीकृष्ण, ज्यांनी युगाच्या मागणीनुसार मानवी रूपात अवतार घेतला आणि अशा आपल्या प्रत्येकामध्ये स्पंदित होणारी चेतना म्हणजे आपण काय बघितलं पहिल्यांदा? वासुदेव आणि देवकीचा मुलगा म्हणजे श्रीकृष्ण. मग हे सगळं आपण व्हिज्युअलायझेशन श्रीकृष्ण म्हणलं लगेच आपल्या समोर मूर्ती येते. ही मूर्ती किंवा चित्र जे काही आहे ते काय आहे? शेवटी कोणीतरी शब्दात किंवा चित्रात व्यक्त केलंय, त्याचं वर्णन केलंय आणि मग आपल्या समोर ती प्रतिकृती उभी राहते. खरं जर त्याचं मूळ रूप बघितलं तर हे स्पंदित कधी होतो? जेव्हा त्याच्यात चैतन्य असतं तेव्हा. तर हा श्रीकृष्ण म्हणजे वेगळा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या आतमध्ये जी काय स्पंदित होणारी चेतना आहे त्या चेतनेला वासुदेवेंद्र म्हटलंय. त्याच्यानंतर नंतर म्हटलं योगींद्र. योगी म्हणजे जो अष्टांग योगाचा सराव करतो, योग्यांचा राजा म्हणजे आत्म्याशी म्हणजे पुन्हा त्याच्यात आध्यात्मिक लेवलला जाऊन सांगायचं तर आत्म्याशी मिलन साध्य ज्यानं केलेलं आहे तो म्हणजे योगींद्र. मग पुन्हा इथं बघा हे जे काही बेसिक सांगितलं ना तत्वबोध बेसिक आहे. कारण आपल्याला भगवद्गीता आणखीन डीप मध्ये जाऊन समजून घ्यायचे म्हणून आपण हे ऐकतोय. तर म्हणून इथे सगळीकडे श्रीकृष्णाचे काय म्हणू त्याला उदाहरणं दिलेली आहेत. तर ही श्रीकृष्णाची उदाहरण मग इथे योगींद्रासाठी पण त्यांनी आणखीन उदाहरण काय दिलं की भगवान श्रीकृष्ण हे जे आहेत ते सर्व योग साधकांचे आणि ज्यांनी योग साध्य केलं आहे त्यांचे राजे आहेत. मग इथं श्रीकृष्ण राजा आहे का? पहिला मुळात हे समजून घ्यायचं आहे की श्रीकृष्ण म्हणजे कोण? आपल्या आतमध्ये स्पंदित होणारी चेतना. मग ही जी चेतना आहे या चेतनेचं आपल्या आत्म्याशी जेव्हा मिलन साध्य केलं जातं किंवा होतंय त्याला योगींद्र म्हटलंय. जे की उदाहरणासाठी इथं लिहिलंय. भगवान श्रीकृष्ण हे जे आहेत ते सर्व योग साधकांचे आणि ज्यांनी योग साध्य केला आहे त्यांचे राजे आहेत. त्याच्यानंतर काय आहे? ज्ञानप्रदम गुरु महा. मग गुरु तो आहे जो अज्ञानाचा अंधार ज्ञानाच्या प्रकाशाने दूर करतो, त्याला गुरु म्हटलंय. मग भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते सर्वांचे गुरु मानले जातात, बरोबर.
कारण सर्व ज्ञान म्हणजे श्रीकृष्णांपासूनच उगम पावलाय. मग ह्याच्यात आता आपल्याला समजून घ्यायचंय, आता श्रीकृष्ण आहे का इथे? किंवा आपल्याला आपल्या स्वतःच्या आतमध्ये जाऊन बघायचंय. महाभारत, रामायण जे काय आहे ते तेव्हाच झालं. आत्ताचं महाभारत, रामायण बाहेर नाही आहे, आपल्या आतमध्ये आहे. मग हा जो काही श्रीकृष्ण आहे म्हणजे कोण? आपल्या आतमधली चेतना आहे. त्या चेतनेचं जेव्हा आत्म्याशी मिलन होतं आणि आत्म्याशी मिलन कधी होईल? जेव्हा अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश गुरुच्या सानिध्यामुळं किंवा त्या गुरुमुळं प्राप्त होतो. त्या उगमाला ज्ञानप्रदम गुरुमहा म्हटलंय. मग श्री शंकराचार्यांनी गुरूंचं नाव म्हणजे त्यांचे जे काही गुरु होते त्यांचं नाव गोविंदपाद होतं. तर या श्लोकातनं श्रीकृष्ण श्री गोविंदपादाचार्य म्हणजे यांच्यासह त्यांनी स्वतःच्या गुरूंना वंदन पण केलंय आणि आत्मज्ञान पण दिलंय. काय आत्मज्ञान यातनं घ्यायचंय ते? तर भारताच्या आध्यात्मिक परंपरेत किंवा ग्रंथांच्या लेखनांच्या सुरुवातीला जे काही ग्रंथ लिहिण्याचा उद्देश सिद्ध करण्याची पद्धत वापरली गेली होती, ती कुठल्याही वैध कारणाशिवाय कुठेही ग्रंथ लिहिले जायचे नाहीत. किंवा आत्ता सुद्धा वैध कारणाशिवाय लिहिलेली जी काही पुस्तकं आहेत किंवा साहित्य आहे, ते मान्य केलं जात नाही सगळ्यांच्या मार्फत. तसंच फॉर एक्झाम्पल शाळांमध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये जे काही आपल्याला बघायला मिळतं ते वयोगटाप्रमाणे किंवा इयत्तेप्रमाणे दिलेलं असतं, बरोबर? इव्हन त्या कव्हरवर लिहिलेलं पण असतं कुणासाठी आहे ते, बरोबर? म्हणजे जसं की भूगोलाचं पुस्तक आहे, कोणासाठी आहे? 5वी साठी आहे. लिहिलेलं असतं ना, इयत्ता 5वी भूगोल. तशा टाईपमध्ये इथं सांगितलंय की हे सगळं कव्हरवरच नमूद केलेलं असतं. तसंच हे जे काही वैशिष्ट्यपूर्ण साहित्य सादर केलं जातं, त्याला तांत्रिकदृष्ट्या अनुबंध चतुष्टय म्हणतात. म्हणजे बेसिक सांगितलं गेलंय की हे जे काही आतापर्यंत आपण पुस्तकाची कव्हर बघतो किंवा काय, तर आपल्या अध्यात्माच्या दृष्टीने किंवा वेदांताच्या दृष्टीने याला अनुबंध चतुष्टय म्हटलं जातं. आणि त्यामध्ये या अनुबंध चतुष्टयमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो? तर हा ग्रंथ किंवा हे साहित्य कुणासाठी आहे, म्हणजे हा जे काही साहित्य किंवा ग्रंथ आहे त्याचा अधिकारी कोण आहे, त्याचा अधिकार त्याला आहे का, हे बघितलं जातं. म्हणजे पहिला पॉइंट तो आहे अनुबंध चतुष्टयाचा. तर हे 4 पॉइंट तुम्ही लिहून ठेवू शकता, की अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? एक पहिला पॉइंट आहे अधिकारी, दुसरा पॉइंट आहे विषय, तिसरा आहे प्रयोजन आणि चौथा आहे संबंध. मग पहिलं काय? अधिकारी. म्हणजे हा ग्रंथ कोणासाठी आहे? तर तत्वबोध हा मुक्त होण्याची किंवा मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यासाठी आहे. ज्याला नाव, प्रसिद्धी, सुख, सत्ता नको आहे. ज्याला यापुढे या सर्व मर्यादा आणि दुःखातून मुक्त व्हायचंय, अशा मनुष्याच्या साठी या म्हणजे असाच मनुष्य ज्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून हे काही नको आहे, असाच मनुष्य या ज्ञानासाठी पात्र आहे. म्हणून हे पहिलं अनुबंध चतुष्टय काय, चतुष्टय मधला पहिला पॉइंट आहे की अधिकारी कोण आहे या ज्ञानाचा, हे ज्ञान घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ज्याला नाव, प्रसिद्धी, सुख, सत्ता हे काही नको आहे, ज्याला सर्व मर्यादा आणि दुःखातनं मुक्त व्हायचंय, थोडक्यात ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे, तोच या तत्वबोधाच्या ज्ञानासाठी पात्र आहे असं सांगितलंय. मग दुसरा पॉइंट यातला काय आहे अनुबंध चतुष्टय मधला? की विषय म्हणजे काय? या ग्रंथाचा विषय काय आहे? तत्वबोध, बरोबर? तत्वबोध म्हणजेच सत्याचं ज्ञान, जो या ग्रंथाचा विषय आहे. तिसरा पॉइंट आहे ग्रंथाचा उद्देश, ज्याला आपण प्रयोजन म्हणून लिहिलंय, बरोबर? प्रयोजन म्हणजे काय? उद्देश काय आहे या ग्रंथाचा? तर हा तत्वबोध आहे, त्याचा उद्देश जो आहे की मुक्ती, मोक्ष मिळवणे, हा या तत्वबोधाचा उद्देश आहे. मानवाला त्याच्या अनेक दुःखांपासून मुक्त व्हायचं असतं आणि ती दुःख काही काळासाठी कमी होऊ शकतात, पण ती कधीच पूर्णपणे संपत नाहीत. आणि मनुष्याला या दुःखातून कायमची सुटका हवी असते आणि हे केवळ सत्याच्या ज्ञानानंच शक्य आहे. हेच या ग्रंथाचं प्रयोजन आहे. हा तिसरा पॉइंट झालाय अनुबंध चतुष्टय मधला. आणि चौथा पॉइंट आहे अनुबंध चतुष्टयाचा संबंध. ग्रंथाच्या
प्रयोजनाचा किंवा ग्रंथाच्या उद्देशाचा असलेला संबंध काय आहे. म्हणजे तत्वबोधाच्या अभ्यासानं आणि सत्याच्या अनुभूतीनं मुमुक्षुला म्हणजे ज्याला हे ज्ञान प्राप्त करायचे आहे, मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्याला मोक्ष प्राप्त होतो. कशामुळे होतो? या सत्याच्या अनुभूतीने आणि तत्वबोधाच्या अभ्यासाने. याला प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध म्हणतात. अशा प्रकारे हे आव्हानाचे श्लोक केवळ ईश्वर आणि गुरु यांनाच वंदन करत नाहीत, तर अनुबंध चतुष्टय देखील दर्शवतात. म्हणजे जो काय आता हा आपण श्लोक बघितला पहिल्या आव्हान इन्व्होकेशन या चॅप्टर मधला, त्यातलं तो श्लोक आहे, वासुदेवेंद्र योगींद्रम नत्वा ज्ञानप्रदम गुरुम मुक्षुनाम हितार्थाय तत्वबोधो विधीयते. ह्या एका श्लोकाचा अर्थ इतका मोठा आहे, ज्याच्यामध्ये काय सांगितलंय, अनुबंध चतुष्टय पण सांगितलेला आहे आणि ईश्वर आणि गुरुला वंदन पण आहे. अशा पद्धतीनं इथं या अनुबंध चतुष्टयाची माहिती दिली आहे. त्याच्यानंतर साधना चतुष्टय संपन्न किंवा साधना चतुष्टय म्हणून एक कन्सेप्ट सांगितले. तर याच्यामध्ये हे जे काय इन्व्होकेशन किंवा आवाहन जे केलंय आपण पहिलं, तर त्याच्यात आता आपण आवाहनाचे पण प्रकार असतात. जसं की जेव्हा आपण मूर्तीला किंवा देवाला आवाहन करतो, बरोबर, तर त्याच्यातही प्रकार आहेत आवाहन करण्याचे. जसं की सगुण साकार मूर्ती रूपात नाम रूप दिसणं संबंध ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सगुण साकार रूपातलं आवाहन एक असतं. दुसरं असतं ते सगुण निराकार रूपातलं आवाहन. जसं की ओंकार शब्द आहे, जिथं रूप नाहीये पण नाद आहे, आवाज आहे, बरोबर, तो सगुण आहे पण निराकार आहे. तसं एक आव्हान असतं. तिसरं जे काही निर्गुण आणि निराकार आव्हान, म्हणजे जिथे मूर्तीही नाही, नादही नाही, काहीच नाही, सांकेतिक रूपात असतं, ते एक आव्हान असतं. अशा प्रकारे ही 3 प्रकारची ही आव्हानं असतात. हे याचाही इथे म्हणजे या वेदांताच्या ज्ञानामध्ये उल्लेख केलेला आहे. तर मग इथे आता मोक्षासाठी जे काही केलं जातं, तिथे काय हवं मोक्ष मिळवण्यासाठी? एकतर ज्ञान पाहिजे म्हणून सांगितलंय. मग ते ज्ञान कोण घेऊ शकतो? त्याची पात्रता काय असली पाहिजे? हे अनुबंध चतुष्टयमध्ये सांगितलंय. मग त्याच्यानंतरनं जे काही आहे ते आहे साधन चतुष्टय म्हणून सांगितलंय. मग साधन चतुष्टयमध्ये पुन्हा 4 म्हणजे अधिकार कोणाला हे ज्ञान घ्यायचं हे सांगितलं. तर त्या अधिकाऱ्याची लक्षणं माहित पाहिजे ना. कोणी म्हणू शकेल का की मी अधिकारी आहे म्हणून? नाही. तर त्यालाही काहीतरी लक्षणं असली पाहिजेत. म्हणून त्या लक्षणांबद्दल या साधन चतुष्टयमध्ये सांगितले. अनुबंध चतुष्टयमध्ये अधिकारी कोण आहे, पात्र कोण आहे हे ज्ञान घेण्यासाठी हे सांगितलंय. मग त्या अधिकाराची लक्षणं काय असली पाहिजेत हे साधन चतुष्टयमध्ये सांगितलंय. मग 4 लक्षणं अधिकाऱ्याची पण आहेत. तर काय अधिकाऱ्याची 4 लक्षणं आहेत? पहिलं लक्षण आहे विवेक, दुसरं लक्षण आहे वैराग्य, तिसरं लक्षण आहे समाधी, षट संपत्ती आणि चौथं लक्षण आहे मुमुक्षत्व. मग परत विवेकाचे पण प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे. पण त्यातलंही मेन प्रकार जे आहेत ते 2 आहेत. म्हणजे विवेक म्हणजे काय आहे? पहिली गोष्ट, विवेक म्हणजे काय? चांगलं वाईट समजण्याची बुद्धी म्हणा किंवा ज्ञान म्हणा. म्हणजे आपण काय चांगलं आहे किंवा काय वाईट आहे हे सेग्रिगेशन करू शकतो. त्याला विवेक म्हणतात. चांगलं काय वाईट काय हे कळण्याची बुद्धी, हे म्हणजे विवेक. मग त्या विवेकाचे पुन्हा प्रकार आहेत. 2 प्रकार महत्वाचे पहिला येतात त्याच्यात, की पहिला म्हणजे धर्मविवेक आणि दुसरा म्हणजे ब्रह्मविवेक. मग पहिल्यांदा आपण धर्मविवेक बघू. पुन्हा धर्मविवेकामध्ये पण पुन्हा सब टाईप, पुन्हा आणखीन प्रकार येतात. जसं की पहिला प्रकार येतो की धर्म आणि अधर्म. दुसरा प्रकार येतो की कर्तव्य आणि अकर्तव्य. तिसरा प्रकार येतो सत्य आणि असत्य. बघा, हे विवेकाचे प्रकार आहेत, तेही धर्मविवेकाचे प्रकार. चौथा प्रकार येतो राईट म्हणजे बरोबर आणि चूक. पाचवा, ओके, हे धर्मविवेक झाले. मग त्याच्यात पुन्हा आणि सब प्रकार येते श्रेयस आणि प्रेयस, म्हणजे गुड आणि प्लेजर यामधला डिफरन्स. त्याच्यानंतर साधन आणि साध्य, हा सुद्धा या धर्मविवेकामध्येच प्रकार येतो. त्याच्यानंतर येतो सुख आणि दुःख, हा एक विवेकाचा प्रकार. मग अंश आणि अंशी. अंश आणि अंशीचा अर्थ काय? अंश म्हणजे काय? थोडासा पार्ट असतो अंश म्हणजे, आणि अंशी म्हणजे काय? पूर्ण असतो. जो पुरून उरतो तो अंशी. आणि फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर परमात्मा आहे तो अंशी आहे आणि आपण आहे तो अंश आहे. परमात्मा आहे तो अंशी आहे म्हणजे पूर्ण आहे तो.
संपूर्ण आहे, कंप्लीट आहे. आणि अंश म्हणजे आपण आहे, जे की त्या परमात्म्याचा अंश आहे, पार्ट आहे. असा आहे, असा धर्मविवेकाचा हा शेवटचा प्रकार आहे. त्याच्यानंतर ना ब्रह्मविवेक सांगितलं. त्या ब्रह्मविवेकामध्ये पण प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे त्यातला नित्य आणि अनित्याचा विवेक. त्याच्यानंतर आहे जड आणि चेतनचा विवेक. त्याच्यानंतर ना अनात्मा आणि आत्म्याचा विवेक. त्याच्यानंतर दृग आणि दृश्यचा विवेक. दृग आणि दृश्य म्हणजे काय? द्रष्टा कोण आणि दृश्य कोण हे समजणं म्हणजे हा ब्रह्मविवेकाचा एक प्रकार आहे. तर अशा पद्धतीने हे विवेकाचे प्रकार. मग ज्यांना ह्या सगळ्या विवेकांची जाणीव आहे आणि हे सगळे विवेक माहिती आहेत, हे पहिलं लक्षण झालं त्या अधिकाऱ्याचं, जो हे ज्ञान घेऊ शकतोय. त्याच्यानंतरचं आहे ते वैराग्य, बरोबर? तर वैराग्य वैराग्य किती प्रकारचं असतं कोणाला माहितीये? कोण सांगू शकतंय किती प्रकारचं वैराग्य असतं? आपण ऐकलंय मला वाटतं ह्याच्या आधी. किती प्रकारचं वैराग्य असतं? किंवा एखादं वैराग्याचं नाव माहित आहे? वैराग्य कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? त्यातलं एक वैराग्य काही कोणाला नाव माहित असेल वैराग्याचं तर? वैराग्याचे सॉरी विचारांमधनं वैराग्य. ओके, नाव काय सांगू शकाल त्याचं? काय माहितीये? विचारांचं वैराग्य ऍक्च्युली विचारांचं येणार नाही. एक एक्झाम्पल देते, जसं आपण म्हणतो स्मशान वैराग्य. म्हणजे काय की तात्पुरतं, म्हणजे स्मशानभूमीत गेलो, ते प्रेत बघितलं तेवढ्या पुरतच वैराग्य येतं, बरोबर? ते स्मशान, तो एक प्रकार झाला. तशा आणखीन 3 प्रकार आहेत. तर त्यातला पहिला प्रकार आहे की अलाभ्य वैराग्य. अलाभ्य वैराग्य म्हणजे काय? अलाभ्य म्हणजे काय? मिळालं नाही, लाभ मिळाला नाही, त्याला अलाभ म्हणतात, बरोबर? खूप कष्ट करून सुद्धा काही मिळालं नाही की आपल्याला नको वाटतं, बास आता मला नको. कारण एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे म्हणून त्याच्या मागे लागतो आपण, खूप त्याच्या मागे लागून जेवढं काही शक्य आहे ते सगळ्या ऐन तेन प्रकारे आपण ते करायचा प्रयत्न करतो. खूप कष्ट करून, खूप त्याच्यासाठी प्रयत्न करूनही ते मिळत नाही आणि मग आपल्याला वाटतं की नको आता, मला काही गरज नाही याची, बास झालं. एवढे प्रयत्न करून पण मिळत नाही, काही गरज नाही मला त्याची. त्याला म्हणतात अलाभ्य वैराग्य. दुसरं जे सांगितलं ते स्मशान वैराग्य, ज्याला मंद वैराग्य पण म्हणतात. म्हणजे जे काय क्षणभंगुर आहे, की आपण फक्त डेथ बघितल्यावर, लॉस बघितल्यावरच आपल्याला ते येतं, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. त्याच्यानंतर आहे ते मध्यम वैराग्य. म्हणजे काय की भोगायची इच्छा पण आहे. एकच मिनिट हा. तर तिसरं जे आहे ते मध्यम वैराग्य. म्हणजे याच्यात काय वैराग्य पण आहे आणि भोगायची इच्छा पण आहे. म्हणजे इहलोकात वैराग्य पण स्वर्गलोकाची इच्छा ज्याला म्हणतात, त्याला मध्यम वैराग्य म्हणतात. चौथं जे वैराग्य आहे ते तीव्र वैराग्य, म्हणजे इंटेन्स, ज्याच्यामध्ये जे काय आहे ते मला काहीच नको, टुवर्ड्स ऑल ऑब्जेक्ट्स मला काहीच नको, मला फक्त स्वर्ग पाहिजे, बाकी काही नको. किंवा मला फक्त मोक्ष पाहिजे, बाकी मला कशाचीच इच्छा नाही आता. अशा पद्धतीनं बाकी सगळ्याचं वैराग्य, काहीच नको, काही पद नको, पैसे नको, काहीच नको, तात्पुरतं पण नाही, काहीच नाही, मध्यम पण नाही, मंद पण नाही, अलाभ्य पण नाही, कसलंच वैराग्य नाही. त्याच्याही पुढचं काहीच नसणं किंवा कशाचीच इच्छा नसतं, फक्त मोक्ष प्राप्ती. तर हे वैराग्य म्हणजे तीव्र वैराग्य. तर अशा पद्धतीने हे 4 वैराग्य. तर हे दुसरं लक्षण आहे अधिकाऱ्याचं वैराग्याचं. आणि ज्याच्याकडं हे चारही म्हणजे स्टेप वाईज येतं, बरोबर? पहिलं येईल ते अलाभ्य वैराग्य येईल, मग येईल ते स्मशान वैराग्य, मग मध्यम वैराग्य, मग तीव्र वैराग्य. आणि ज्याच्याकडे हे तीव्र वैराग्याची प्राप्ती असेल किंवा लक्षण असेल, तो या तत्वबोधाच्या ज्ञानासाठी काय म्हणू पात्र आहे. हे त्याचं दुसरं लक्षण, कुठलं? वैराग्याचं. आता तिसरं लक्ष कुठलं आहे? समाधी. समाधी म्हणजे काय? समाधी षट संपत्ती म्हटलंय त्याला. म्हणजे ह्याच्यामध्ये 6 संपत्ती आहेत. मग त्यातली पहिली जी संपत्ती आहे तुम्ही लिहून घेऊ शकता नावं नुसती, आणि बाकी तुम्ही कन्सेप्ट समजून घेऊ शकता. पहिलं जे आहे ते शम, दुसरं आहे ते दम, तिसरं आहे ते उपरती, चौथं आहे तितिक्षा, पाचवं आहे श्रद्धा आणि 6वं आहे समाधान. बघा आपण म्हणजे कोण हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्र आहे त्याची लक्षणं बघतोय. त्यातलं हे तिसरं लक्षण म्हणजे समाधी षट संपत्ती. मग ह्यातलं पहिलं जे आहे षट संपत्ती मधली पहिली संपत्ती आहे शम. शम म्हणजे काय? शांतीची रूप.
मग त्याच्यात विकारांपासून शांती. मग विकार कुठले आहेत आपले, कोण सांगू शकेल? 6 विकार. ते या षड्रिपू विकारांपासून षड्रिपू आहेत शांती. ना, षड्रिपू आहेत येस ना ते, येस येस. म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, ईर्ष्या, हेवा, हे बरोबर जे आहेत षड्रिपू आहेत ते, त्याच्यापासून बरोबर. सुटका. येस. मग हे पहिली संपत्ती झाली. दुसरं दम. दम म्हणजे काय? इंद्रियांचा इंद्रियांपासून दम सुटका. करणं, कंट्रोल. कंट्रोल, आपल्या इंद्रियांवरचा कंट्रोल. बरोबर. तिसरा आहे उपरती. उपरती म्हणजे विड्रॉल ऑफ माइंड, म्हणजे कर्म विक्षेप शांती म्हणू शकतो शब्दशः अर्थ घेतला तर. म्हणजे आपला माइंड, विड्रॉल ऑफ माइंड म्हणता येईल त्याला. चौथा आहे ती तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय? शारीरिक प्रतिक्रियांपासून शांती. पाचवा आहे ते श्रद्धा. श्रद्धा मग कधी येते? श्रद्धा अभिमानापासून जेव्हा शांती मिळते, फेथ म्हणतो आपण त्याला. सहावा आहे ते समाधान, म्हणजे कामनांपासूनची शांती. तर अशा या 6 संपत्ती ज्याच्याकडे आहेत त्याच्याकडे हे तिसरं लक्षण आहे, म्हणजे समाधी षट संपत्तीचं लक्षण आहे. तो हे तत्वबोधाचं ज्ञान घेण्यासाठी प्राप्त असलेला अधिकारी आहे. चौथं लक्षण आणि शेवटचं लक्षण काय आहे या अधिकाऱ्याचं? समाधी. मुमुक्षत्व. येस, मुमुक्षत्व आहे. म्हणजे मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा असलेला मुमुक्षत्व, ज्याची खूप तीव्र अशी इच्छा असली पाहिजे की मला मोक्ष प्राप्त व्हावा, हे ज्याच्याकडे लक्षण आहे, चौथं लक्षण असलेला तो अधिकारी आहे ह्या तत्वबोधाचं ज्ञान घेण्यासाठी. मग पुन्हा मुमुक्षत्वामध्ये सुद्धा 4 प्रकार येतात. जसं वैराग्यामध्ये 4 प्रकार होते, अगदी तसंच तुम्ही म्हणू शकता की मुमुक्षत्वाचे पण 4 प्रकार आहेत. पहिलं आहे ते अतिमंद मुमुक्षत्व, म्हणजे की ठीक आहे, आता नाही मला मोक्ष मिळाला तर चालेल, पुढच्या वेळी बघू, पुढच्या वेळी मिळेल, बघूयात तेव्हाच तेव्हा, असं. दुसरं आहे ते मंद मुमुक्षत्व, म्हणजे आता मला हे भोगायला पाहिजे, मला आता 4 व्हीलर चालवायची आहे, मला 4 व्हीलर पाहिजे, 4 व्हीलर मिळाली की मग बघू मोक्ष मिळवायचा की नाही. आता पहिल्यांदा मला 4 व्हीलरचा जो काही आनंद आहे तो घ्यायचा आहे, इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे. तिसरा प्रकार आहे मुमुक्षत्वाचा की मध्यम मुमुक्ष, की मला जेवढं शक्य आहे लवकरात लवकर तेवढं मला मोक्ष मिळवायचंय. हे झाला तिसरा प्रकार. आणि चौथा आहे ते तीव्र मुमुक्षत्व, म्हणजे मला आत्ताच्या आत्ता मोक्ष पाहिजे, काही जरी झालं त्याच्यासाठी काही करायला लागलं तरी मला मोक्ष पाहिजेच आहे, आत्ताच पाहिजे, याच जन्मात पाहिजे आहे, हे जे आहे ते तीव्र मुमुक्षत्व. तर ही जी काही लक्षण आहेत 4, म्हणजे आता हे मुमुक्षत्वाचेही 4 प्रकार झाले. मग ह्यातली जी तीव्र मुमुक्षत्व ज्याच्याकडे येतं, ते लक्षण ज्याच्याकडे असतं, तो हे ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकारी आहे. तर अशा पद्धतीने हे 4 लक्षण म्हणजे साधन चतुष्टय ज्यांच्याकडे आहेत, तो ह्या तत्वबोधाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी अधिकारी आहे किंवा पात्र आहे. तर याच्यामध्ये त्यांनी त्याच्यासाठी सुद्धा श्लोक दिलाय. साधन चतुष्टयम किम नित्यानित्य वस्तू विवेकः इहम उत्तरार्थ फलभोग विरागः क्षमादिषट संपत्ती मुमुक्षत्व चेती. तर याच्यात पुन्हा डीप मध्ये जाऊन सांगितलंय की जे काही काय म्हणू आपण त्याला, एक मिनिट, म्हणजे जे काही हा श्लोक सांगितलाय साधन चतुष्टय, म्हणजे 4 जी काही लक्षणं सांगितले, जो काही अधिकार प्राप्त ज्याला आहे हे ज्ञान घ्यायचा, हे 4 लक्षणं ज्याच्याकडे आहेत, त्याच्यामध्ये आपण पहिला जो बघितला तो विवेक. मग त्या विवेकामध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा डिटेलमध्ये या तत्वबोधामध्ये सांगितलंय, आणि त्याच्याबद्दलचा श्लोक असा आहे की नित्यानित्य वस्तू विवेकः कहा नित्यानित्य वस्तवेकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तम सर्वम अनित्यम अयमेव नित्यानित्य वस्तू विवेकः. म्हणजे काय सांगितलं पुन्हा इथे, एकच मिनिट, शब्दशः अर्थ सांगते कारण मराठीमध्ये कन्वर्ट करायला लागेल.
हा, तर ह्याच्यात सांगितलंय की शाश्वत आणि अशाश्वत यांच्यातील विवेकाचा अर्थ काय, हा पहिला प्रश्न आहे याच्यात. आणि केवळ ब्रह्म हेच शाश्वत म्हणजे नित्य आहे आणि त्या व्यतिरिक्त सर्व काही आहे ते अशाश्वत अनित्य आहे आणि हाच नित्यानित्य विवेक किंवा वस्तू विवेक होय असं सांगितलं. म्हणजे हा जो श्लोक आहे की नित्यानित्य विवेक जो काही आहे याचा अर्थ काय, म्हणजे नित्य अनित्याचा विवेक म्हणजे काय असं विचारलंय. म्हणजे नित्य अनित्य शाश्वत अशाश्वताचा ज्याला फरक कळतो तो म्हणजे नित्यानित्य विवेक. आणि आपण यापूर्वी पाहिलंय की विना अट किंवा अमर्याद आनंदाचा अनुभव हाच आपला खरा स्वभाव आहे, आत्म्याचा स्वभाव. आणि हाच तो आत्मा आहे जो नित्य आहे आणि बाकी सर्व गोष्टी मग त्या वस्तू भावना विचार जे काही आहे ते बदलत आहे म्हणून सांगितले. तर अशा पद्धतीने ह्या नित्यानित्य वस्तू विवेकचा, जसं विवेकामध्ये जे प्रकार सांगितले त्यातला हा नित्यानित्य विवेकाबद्दल सांगितलं गेलंय. त्याच्यानंतर ना विवेक हा जो आहे तो आपल्याला जगापासून किंवा गोष्टींपासून संसारापासून पळून जाण्यासाठी सांगत नाही, तर जगाचं स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी सांगतो. आणि एकदा का आपल्याला ते समजलं की मृगजळ म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं दिले मृगजळाचं उदाहरण दिले, जसं की वाळवंटामध्ये मृगजळ असतं. तर मृगजळ म्हणजे पाणी आहे का, नाही आहे. मृगजळ हे पाणी नाही आहे, तरीही ते आपण ते पाहू शकतो, बघू शकतो. पाणी असल्यासारखं आपल्याला दिसतं, म्हणजे आपण ते बघू शकतो. पण आपण तिथे तहान भागवण्यासाठी त्याच्या मागे लागू का, जर आपल्याला ज्ञान आहे ते मृगजळ आहे म्हणून. तर आपल्याला मृगजळ आहे ते भलेही पाण्यासारखं दिसतंय, पण आपल्याला तहान भागवण्यासाठी आपण त्याच्या मागे पळू का, नाही पळणार, जेव्हा आपल्याला ज्ञान होईल की ते मृगजळ आहे म्हणून. त्याप्रमाणे जग हे आपल्याला केवळ क्षणिक आनंद देऊ शकतं हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा आपण त्याकडं शाश्वत आनंदासाठी पाहणार नाही. म्हणजे या एका श्लोकमध्येच पूर्ण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधनं कसं आपण बाहेर पडू शकतो ते सांगितलं. जेव्हा ज्ञान होतंय आपल्याला तेव्हा आपण त्या अज्ञानाच्या मागं लागणार नाही. जसं की कळालंय तिथं मृगजळ आहे, भलेही ते डोळ्यांना म्हणजे या इंद्रियांना दिसतंय ते पाणी आहे म्हणून, पण आपल्याला ज्ञान आहे ते मृगजळ आहे. जे मृगजळ पाण्यासारखं भासतं पण ते पाणी नसतं. हे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा आपण त्याच्या मागे धावणार नाही. असंच हे आपलं संसाररूपी मायारूपी भौतिक जे काही आपण मायाजाळात आहे आता ते आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण या मायाजाळाच्या मागे लागणार नाही आणि त्याकडे आपण शाश्वत आनंदासाठी धावणार नाही. म्हणजेच काय, जिथं नित्य आनंद मिळणार आहे त्या गोष्टी इथं या संसारात मिळणार नाहीत. हे आपल्याला ज्ञान झालं की आपण या संसाराच्या मागं लागणार नाही, हे थोडक्यात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे काय आहे लक्षण ते काय सांगितलंय, वैराग्याचं. वैराग्यासाठी काय म्हटलंय, विराग विराग हा कहा, म्हणजे विराग म्हणजे काय, इह स्वर्ग भोगेशु इच्छरा इच्छराहित्यम, म्हणजे काय, येथील म्हणजे इथलं म्हणजे पृथ्वीवरचा आणि स्वर्गातल्या भोगांच्या इच्छेचा त्याग करणं. म्हणजे जगातील वस्तू अनित्य आहेत हे समजणं म्हणजे विवेक. आणि त्या अनित्य वस्तूंपासून आनंद मिळवण्याची जी काय ओढ आहे ती सोडून देणं म्हणजे वैराग्य. मग ते आपण हे जी काय गोष्ट आहे वैराग्याची गोष्ट आहे ती आपण स्वतःला मारून मुटकून जबरदस्तीने सांगू शकतो का, नाही. ते आपण त्यागू शकत नाही. तसं आपल्याला वैराग्य प्राप्त होऊ शकत नाही. एक तर ते भोगून प्राप्त होईल किंवा त्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करून आपल्याला वैराग्य येईल. जेव्हा आपण ते दडपून जबरदस्तीनं करू ते त्याला क्षणिक वैराग्य म्हणतात. तर समजून उमजून घेतल्यानंतर जे ज्ञान घेऊन प्राप्त होतं ते वैराग्य. जेव्हा जसं की एक्झाम्पल दिलं इथे की लहान मुलं जी आहेत, जेव्हा लहान मुलं कशाने खेळतात, खेळण्यांनी खेळतात, टॉईज असतात बरोबर त्यांच्याकडे, खेळण्यांनी खेळतात. तीच लहान मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा ती त्या खेळण्यांनी खेळतात का, नाही खेळत. ती त्या खेळण्यांचा त्याग करतात. त्यांना समजून जातंय, त्यांना ज्ञान प्राप्त होते ती खेळणी आहेत, ती खोटी आहेत म्हणून, बरोबर. पण जेव्हा त्यांना कळतंय ती खोटी आहेत मग ती कशाच्या मागे लागतात, मोठ्या खेळण्यांच्या मागे लागतात. हे इथं दिलेलं नाहीये, मी तुम्हाला सांगते. इथं उदाहरण फक्त छोट्या मुलांच्या खेळण्याचं दिलंय. म्हणजे ती मोठी होतात तेव्हा छोट्या लहानपणीच्या खेळण्यांचा मोह सोडून देतात कारण ज्ञान होते म्हणून. पण मोठी झाल्यावर काय करतात, मोठ्या खेळण्यांच्या नादाला लागतात. म्हणजे काय करतात, गाडी बंगला पैसे
संपत्ती याच्या मागे लागतात, ह्या मोठ्या खेळण्यांच्या मागे लागतात. आणि जेव्हा यामधनं सुद्धा त्यांना वैराग्य येतं, कधी येईल? जेव्हा ज्ञान प्राप्त होईल. जसं की विवेक प्राप्त झाला, पहिल्यांदाच उदाहरण दिलं मगाशी विवेकाचं. नित्य काय आणि अनित्य काय हे जेव्हा कळेल, या संसारात या भौतिक मायाजाळामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या अनित्य आहेत, त्याच्या मागं लागून आपल्याला आत्म्याची आणि अनंत अशा आनंदाची ब्लिसची प्राप्ती होणार नाही हे जेव्हा कळतं, तेव्हा या संसाररूपी मायाजाळातल्या या सुद्धा मोठ्या खेळण्यांना प्राप्त करून काही उपयोग नाही हे जेव्हा कळतं, हे जेव्हा ज्ञान मिळतं, तेव्हा त्यातनं वैराग्य प्राप्त होईल. आणि मग आपण त्या शाश्वत नित्य जो कोणी आहे त्याच्याकडे बघायला लागू. तर हे खरं वैराग्याचं त्यांनी इथे सांगितलंय श्लोकामध्ये, या की विराग हा कहा, म्हणजे वैराग्य म्हणजे काय? इह स्वर्ग भोगेशु इच्छाराहित्यम, म्हणजे पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्या भोगांच्या इच्छांचा त्याग करणे. त्याग हा जबरदस्तीने होऊ शकत नाही. एकतर तो भोगून होऊ शकतो किंवा ज्ञान प्राप्त करून होऊ शकतो. म्हणून आपण जेव्हा भोगणं शक्य नसतं तेव्हा ज्ञान प्राप्त करणं शक्य असतं. म्हणून ज्ञानाला श्रेष्ठ मानलेलं आहे. त्याच्यानंतरचं लक्षण काय आहे? वैराग्यानंतर इथे त्यांनी षट संपत्ती, समाधी षट संपत्ती, बरोबर 6 संपत्तीबद्दल सांगितलंय. मग इथे दिलंय की क्षमादी षटक संपत्ती ही कहा, शमोदम उपरती स्थितिक्षा श्रद्धा समाधानम चेती. 6 गुणांची संपत्ती कोणती? जे की आपण मगाशी लिहिलंय किंवा बघितलंय. शम म्हणजे मनावरती नियंत्रण, दम म्हणजे इंद्रियांवरती नियंत्रण, उपरती म्हणजे स्वधर्माचं पालन किंवा विषयांपासून निवृत्ती, तितिक्षा म्हणजे सहनशक्ती, श्रद्धा म्हणजे गुरु आणि वेदांच्या किंवा ज्ञानाच्या वाक्यांवरती विश्वास, आणि 6वी संपत्ती समाधान म्हणजे काय? समाधान जेव्हा येतं तेव्हा चित्ताची एकाग्रता करू शकतो, कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं. अशी ही या 6 गुणांची संपत्ती ज्याच्याकडे आहे तोच या ज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो किंवा त्यालाच हे ज्ञान घेण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकतो, असं या श्लोकामध्ये सांगितलंय. मग पुन्हा इथं प्रत्येकाचं म्हणजे क्षमाचं सांगितलंय, जसं की मगाशी मी तुम्हाला प्रत्येक 6 याचं सांगितलं, तसं पुन्हा इथे प्रत्येकाबद्दल त्यांनी एक एक श्लोक दिलाय. शमः कहा, अंतःकरण निग्रहा, म्हणजे शम म्हणजे काय? अंतःकरणावर नियंत्रण. मनावर नियंत्रण मिळवणं हे आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे, हे आपल्याला चांगलं माहिती आहे, बरोबर. आपण मन हे अनेक, म्हणजे बघा, मनावरती नियंत्रण कधी म्हणू शकू आपण नियंत्रण आलं म्हणून? जेव्हा आपण ध्यानाला बसतो किंवा ध्यान करायचं म्हणतो तेव्हा काय येतात? विचार येतात. मग विचारांवरती आपण नियंत्रण ठेवू शकतो का? विचार आपल्या इच्छेने येतात का? त्याच्यावरती नियंत्रण आहे का? नाहीये, कोणाचंच नाहीये, कोणीच नाही ठेवू शकत, ते अनियंत्रित आहेत. म्हणून तरी मनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. मग मन हे जे आहे ते विचारांनी भरलंय आणि विचार आपल्याला ध्येयापासून काय करतात? विचलित करतात. आता इथं आपलं ध्येय काय आहे? आत्म्याची प्राप्ती किंवा ब्लिस, आनंद, अनंत असा आनंद मिळवण्याचं. तर मग या देहापासून विचलित करतात. आणि मनाचा निग्रह म्हणजे मनाला आपल्याला नियंत्रणात ठेवणं, जेणेकरून ते बाह्य विषयांकडे न धावता आपल्या ध्येयावर केंद्रित राहील, असं हे शम असणं. त्याच्यानंतर काय आहे? दम, बरोबर. इथे अजून खूप सारी उदाहरणं दिलेत, पण ती सगळी उदाहरणं घेत बसलो तर वेळ पुरणार नाही आपल्याला. त्याच्यानंतर दम सांगितलंय. दम हा का, चक्षुरादी बाह्येंद्रिय निग्रहा, म्हणजे दम म्हणजे काय? डोळे इत्यादी, डोळे म्हणजे बाकीचे 5ही इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय म्हणू आपण त्यांना, त्या बाह्य इंद्रियांवरती नियंत्रण मिळवणं. म्हणजे इंद्रिय हे जगाकडं उघडणारी दार आहेत, म्हणजे बाहेर भौतिक गोष्टींकडे उघडणारी दार आहेत, बाह्य वस्तूंकडे आपल्याला खेचणारी द्वार आहेत. ह्याच्यावरती नियंत्रण मिळवणं. ज्याप्रमाणे आपलं मन बाहेरच्या गोष्टी, डोळ्यांमधनं जास्त ऊर्जा जाते म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे बाहेरच्या गोष्टी जेव्हा आपल्याला ओढायला लागतात तेव्हा काय होतं? मन आपलं तिकडं धावतं. मग या ज्याप्रमाणे लगाम न लावलेला घोडा किंवा घोडेस्वारा, तो जो घोडा आहे तो घोडेस्वाराला सुद्धा पाडू शकतो, बरोबर. तसंच अनियंत्रित इंद्रिय मनुष्याला विनाशाकडे घेऊन जाऊ शकतात. हे या श्लोकातनं, या दम या लक्षणातनं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर उपरती,
उपरतीमध्ये काय सांगितले? उपरतीही का स्वधर्मानुष्ठानमेव. उपरती म्हणजे काय? आपल्या स्वधर्माचे काटेकोरपणे, स्वधर्माचे म्हणजेच कर्तव्याचे काटेकोरपणे पालन करणे. उपरतीचा अर्थ असाही होतो की बाह्य विषयांच्या ओढीतनं मागं फिरणं, आणि जेव्हा आपण आपली कर्तव्य निस्वार्थपणे पार पाडतो तेव्हा आपलं मन शुद्ध होतं आणि ते ज्ञानासाठी तयार होतं. आणि आपल्या या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य जे काय आहेत, कोणत्याही तक्रारीशिवाय जेव्हा आपण पार पाडतो म्हणजे खऱ्या अर्थानं आपण उपरतीची साधना करतो. आणि ती व्यक्ती ज्याच्याकडे या उपरतीचं लक्षण आहे तीच व्यक्ती या ज्ञानासाठी पात्र आहे म्हणून सांगितलंय. त्याच्यानंतर ना आहे तितिक्षा. तितिक्षा कहा? शीतोष्ण सुख दुःखादी सहिष्णुत्वम. तितिक्षा म्हणजे काय? थंडी, उष्णता, सुख दुःख इत्यादींचं जे काही आहे ते सहन करणं किंवा यापासून विचलित न होता ते सहन करणं. मग सहनशीलता किंवा सोशिकता जे काय ती केवळ शारीरिक त्रासासाठी नाही, तर प्रत्येक गोष्टीसाठी, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मनाचं संतुलन राखणं. जीवनात जे काही चढ उतार येतात ते येणारच आहेत. एक म्हणजे ह्या सगळ्यावरती संतुलन राखणं म्हणजे तितिक्षा. म्हणजे इथं सांगितलं की एका साधकानं ज्याला याची ज्ञानप्राप्ती करायची आहे त्यानं त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे की त्यानं बाह्य परिस्थितीचा परिणाम आपल्या अंतर्मनावर होऊ न देता, थंडी असो वा उष्णता, सुख असो वा दुःख, मान असो वा अपमान, सर्व स्थितीमध्ये शांत राहणं, स्थितप्रज्ञ म्हणतो आपण त्याला. तसं असणं ते म्हणजे खरी तितिक्षा, आणि हे लक्षण असणारा या ज्ञानासाठी प्राप्त आहे. त्याच्यानंतर आहे श्रद्धा. श्रद्धा कीदृशी? गुरु वेदांत वाक्येषु विश्वासः श्रद्धा. श्रद्धा कशा प्रकारची असते? गुरु आणि वेदांताच्या वाक्यांवर असलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. वेदांतामध्ये श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपल्याला सत्याचा स्वतःचा अनुभव येत नाही तोपर्यंत गुरु आणि शास्त्रांनी सांगितलेल्या शब्दांवरती विश्वास ठेवणं. ज्याप्रमाणे विज्ञानाचा विद्यार्थी, जे विज्ञान शिकत, सायन्स शिकत असणारा विद्यार्थी शिक्षकानं सांगितलेल्या सिद्धांतांवरती विश्वास ठेवून प्रयोग करतो, त्याप्रमाणे आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी श्रद्धा हे एक आवश्यक साधन आहे. आणि हे लक्षण ज्याच्याकडे आहे, म्हणजे याच्यात थोडक्यात असं सांगितलंय, ज्याला जोपर्यंत आत्मसाक्षात्काराची प्राप्ती होत नाही तोपर्यंत गुरु जे सांगेल ते प्रमाण मानणारा जो आहे, त्याच्यावरती गुरुवरती श्रद्धा ठेवणारा जो आहे तो या ज्ञानासाठी प्राप्त आहे असं सांगितलंय. त्याच्यानंतर शेवटचं जे आहे ते समाधान. समाधानम किम? चित्त एकाग्रता. समाधान म्हणजे काय? चित्ताची, मनाची एकाग्रता. समाधान म्हणजे केवळ समाधान मानणे नव्हे, तर मनाला एकाच ध्येयावरती केंद्रित करणे होय. जेव्हा मन इकडं तिकडं भरकटण्याऐवजी आत्मज्ञानाच्या विचारामध्ये स्थिर होतं तेव्हा त्याला आपण समाधान म्हणू शकतो किंवा त्याला समाधान म्हणतात. आणि हे एकाग्र मनच सत्य काय आहे त्याचं आकलन करण्यासाठी समर्थ असतं. अशा पद्धतीनं हे लक्षण, ही जी काही षट संपत्ती आहे ती सांगितली. आणि मग शेवटचं जे काही लक्षण आहे साधन चतुष्टयामधलं ते आहे मुमुक्षत्व. मुमुक्षत्वाचं पण बघितलं. मुमुक्षुत्वम किम? मोक्षो मे भूयादिती इच्छा. म्हणजे मुमुक्षत्व म्हणजे काय? मला मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी अशी तीव्र इच्छा असणं. मग त्याच्यात आपण पुन्हा 4 प्रकार बघितले. ज्याप्रमाणे पाण्यात बुडणाऱ्या माणसाला श्वास घेण्यासाठी हवेची तीव्र गरज असते, ऑक्सिजनची तीव्र गरज असते आणि ओढ लागते, त्यासाठी तो जीवाच्या आकांतानं हातपाय मारून श्वास घेण्यासाठी, ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तशी मुमुक्षत्वता मुक्तीसाठी लागली पाहिजे, तशी ओढ निर्माण झाली पाहिजे, तरच तो साधक, त्याच्याकडे हे मुमुक्षत्वाचं लक्षण आहे असं म्हणता येईल. अशा प्रकारे आपण आज हे साधना चतुष्टयपर्यंत बघितलेलं आहे. आता पुढच्या वेळी आपण, पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुढचा चॅप्टर जो आहे तत्वविवेक तो बघूयात. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका वेळ ऐकून घेतलं. मला वाटतंय समजलं असेल. काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये विचारू शकता, त्याची उत्तरं मिळतील, किंवा आता पण काही तुम्हाला शंका, प्रश्न किंवा काही सांगायचं असेल तर हँड रेज करून सांगू शकता. मॅम बोलू का 2 मिनिटं? हो बोला. श्रद्धा चाफेकर. ते तुम्ही जे विवेक आणि वैराग्याबद्दल ते तत्वबोधातलं जे आता सांगितलं ना,
हा. तर ते दासबोधामध्ये खूप सुंदर सांगितलंय रामदास स्वामींनी विवेक आणि येस. वैराग्यावर, है ना? येस. मला ते आठवलं आता तुम्ही म्हणताना. ते आणि हे रादर दासबोध म्हणा किंवा इव्हन मी आता त्याचाच बेस आहे, ह्याचा गुरुचरित्र बेस अन्वयार्थ हे सगळं वेदांमधनच घेतलं ज्ञान. वेदांमधनं घेतलं. हो, ते त्याच्यात त्यांनी सांगितलंय समर्थांनी पण की येस. ह्याचा बेस कुठल्या कुठल्या कशावरनं घेतलं. आणि येस. ऍक्च्युली कसं होतं ना, गीता आहे ना, ते महाभारत आता ते टीव्हीवर झाल्यामुळे ना, गीता सगळ्यांना माहिती आहे. पण गीतेच्या आधी हे सगळं जर माहिती झालं ना, तर ती आणखीन तुम्ही म्हणलात तशी समजेल. कारण आता तुम्ही जे सांगितलं ना, प्रमेय आणि काय तुम्ही ते 3 वाक्य उच्चारली, प्रमेय, प्रमेय, प्रमाण आणि प्रमाता. हा, मग ते 18व्या अध्यायामध्ये जे गीतेचे आहे ना, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, इज इट येस. रिलेटेड टू दिस येस. कन्सेप्ट ऑफ प्रमेय? ओके. येस. येस. एक्झॅक्टली. हा, ओके, कळलं मला काय म्हणायचं. ओके, येस. ठीक आहे, ठीक आहे. पण खूप सुंदर सांगताय मॅडम. म्हणजे काय म्हणतात ना, की मला प्रश्न पडतोच ना, हे करतोय आपण सगळं ते नक्की म्हणजे पर्पज इतकं डोक्यात किडे असतात ना. तर आहे म्हणजे सुंदर आहे, म्हणजे ऐकण्यासारखंच आहे. पण तुम्ही म्हणता तसं इम्प्लिमेंटेशन करणं आणि आता जे तुम्ही सांगितलं ना, तत्वबोध कोणी शिकावा, तर आता विचार असा येतो की आपण खरंच शिकण्याच्या आपली पात्रता आहे का, की आपण हे ऐकतोय, त्यांनी एवढी लक्षणं सांगितली आहेत, त्याच्यातलं एखादं तरी लक्षण आपल्याला अचीव्ह करता येणार आहे का? तर नुसतंच मग येस. हे ऐकत बसायचं पण ज्ञान म्हणून ठीक आहे, पण ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन पण खूप महत्वाचं आहे आणि ते खूप कठीण पण आहे आणि सोपं पण आहे म्हटलं तर. येस. इम्प्लिमेंटेशनच जास्ती महत्वाचं आहे, इम्प्लिमेंटेशन तरच महत्वाचं आहे. हा, उपयोग आहे. नाही तर नुसतंच आपलं वाचलं आणि डोक्यावरनं गेलं, म्हणजे हे गुण अंगीकारण्यासाठी पण खूप जन्म लागतील मॅडम. ऍक्च्युली हे 10 दिवसाचं म्हणजे मी हे फक्त तत्वबोध घेण्याचं म्हणजे हो, मॅडमने विचारल्यावर मी फक्त तत्वबोध सांगण्यामागचं कारण हे हो, आहे. हो, ऍक्च्युली हो, मी हो. देऊ शकले असते नाव बाकीच्या ह्याला वाचायचंच आहे म्हणून. पण हे तत्वबोध मी 10 दिवस शिकले म्हणजे चिन्मय राईट. मिशन जे आहे तिथे 10 दिवसाचं शिबिर होतं, युथ शिबिर. तिथे गेले होते तर त्यांनी शिकवलं म्हणजे काय केलं, 10 दिवस आम्हाला म्हणजे ह्या पुस्तकानुसार श्लोकांनुसार सगळं घ्यायचे. 1च तास पुस्तकातलं हे ज्ञान द्यायचे ते आणि बाकीचा उरलेला पूर्ण दिवस इम्प्लिमेंटेशन साठी द्यायचे. इम्प्लिमेंटेशन तेच महत्वाचं आहे. खूप म्हणजे हे तेच जी महत्वाचं आहे. बंधनातनं मुक्त होणं किंवा मोक्ष का एक्झॅक्टली. पाहिजे हा, ह्याच्यासाठी हा. प्रॅक्टिकली त्यांनी आम्हाला हात बांधले होते, फक्त हात बांधले होते. ओ, अच्छा. दोरीने हात बांधले होते आणि किती वेळ बांधले होते? 24 तास. ओ, आणि बापरे. त्यांनी सांगितलं होतं जे काही करायचं आणि फक्त आपलेच हात नाही बांधले होते. हा, हा. जे आमच्यासोबत म्हणजे रूम मध्ये प्रत्येक जण जे काही होतं हा, हा, त्या हा, रूम हा. मधले समजा 2 जण आहेत, 3 जण आहेत, तर त्या 3 जणांना मिळून 3 जणांचे हात बांधले होते एकत्र. ओ, म्हणजे अरे एकाला बापरे. कुठं जायचं असेल तर 3 जणांना घेऊन तिघं जायचं. पण गेले, अरे हं. बापरे. तर ते इम्प्लिमेंटेशन त्यांनी हा, दाखवलं हा. होतं, की ओ. का आपण एवढ्या संसाराला चिकटलोय आणि हम्म. अजून चिकटायचंय का तुम्हाला? म्हणजे त्यांनी फक्त त्या एका उदाहरणावरनं इम्प्लिमेंटेशन करून दाखवलं, की बरोबर. फक्त 24 तास आम्ही म्हणजे 24 तास पण त्यांनी 24 तास नाही दिले होते. आम्ही त्यांना खूप जास्ती रिक्वेस्ट करून 24 तासानंतर ते सोडवून घेतलं. सोडून घेतलं. हो. तर त्यांनी ते बांधून आम्हाला हे दाखवून दिलं, की आपण किती स्वतःला बांधून घेतलंय संसारात. बांधून घेतले. राईट, राईट, राईट. आणि सोडण्याची काय गरज आहे? जसं पाण्यात बुडलेल्याला श्वास घेण्यासाठी किती तो तळमळतो हम्म. ना, तशी अवस्था आमची खरोखर ते बांधलेलं होतं तेव्हा झाली. की बास आणि नाही, सोडा, बास झालं. राईट, राईट, राईट. आणि तुम्ही ते जे वैराग्याचं सांगितलं ना, ते ऍक्च्युली वाराणसीला मणिकर्णिका घाट जेव्हा तुम्ही बघता ना, येस. त्याच्यानंतर काही दिवस जे डोक्यावर असतं ना, ते म्हणजे ते अनुभवानेच हे करायला पाहिजे. म्हणजे ते एक वैराग्य म्हणजे काय नाही तिथे जाऊनच कळतं. म्हणजे तो घाट एकदा बघितला बोटीतनं किंवा तिथे, की मग तरी खरं. तिथं येतं ते आणि ते स्मशान वैराग्यच स्मशान येतं. वैराग्याच येतं. हो ना, तेच होतं. त्या झोन मध्ये असतो ना, तोपर्यंत ते लक्षात असतं. पुन्हा तुम्ही संसारात आला की ते मागे पडतं. बरोबर. पण ऍक्च्युली अंतिम सत्य ते तिथे गेल्यावर खरोखर जाणवतं. म्हणजे मला आवडेल सांगायला, आमच्या 18 जणांचा ग्रुप होता. आम्ही एरवी खूप धमाल करत होतो, पण त्या घाटावर सगळे स्पीचलेस झाले होते आणि सगळ्यांच्या डोळ्यातनं नुसतं घळाघळा पाणी वाहत होतं. तिथं त्या घाटाचं काय. माणसानं जन्माला येऊन एकदा तरी स्मशानामध्ये राहिलं पाहिजे, एक दिवस मणिकर्णिका फक्त. घाट. हो, हो. तिथनं बाजूनी जातानाच म्हणजे ऍक्च्युली काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जो शॉर्टकट आहे ना, त्या फुलवाल्यानी आम्हाला त्या मणिकर्णिका घाटाच्या बाजूनीच पहाटे पहाटे नेलं होतं. म्हटलं अरे जायचंय विश्वनाथाच्या दर्शन नाही म्हणे, हे बघा पहिले, ते तर होतच राहणार आहे, हे हे खरं आहे म्हणे. तिथले म्हणजे सगळे पोचलेलीच लोक आहेत असं म्हणायचं. येस. ते ते खूपच मात्र खरं. वेगळं होतं तिथला तो अनुभव मणिकर्णिका घाटाचा. नाही आणि आत्ताची ऊर्जा पण खूप छान हो, यासाठी आहे, हो, की हो. मी जस्ट 1-2 दिवसापूर्वी बघितलं. हम्म. महाराष्ट्रातलंच एक गाव आहे. खेडेगाव आहे. त्या खेडेगावात आहे हा, ना, संध्याकाळी तिन्ही सांजेला सायरन वाजतो
आणि हम्म, तो सायरन वाजल्यानंतर त्या गावातले 2-3 शिक्षक आहेत ना, ते हम्म, लहान मुलांना म्हणजे 4थी-5वीची मुलं असतील त्यांना घेऊन स्मशानभूमीत जातात. हम्म. अभ्यास करायला घेऊन जातात. आणि म्हणजे इतक्या लहानपणीच त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य हो, आहे. आपण तसं जाऊ शकू होतं. का? म्हणजे बाजूला प्रेतं जळत असतात, सगळं असतात आणि त्या जवळपास मुलांना हो. विचारलं, की तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल? हा, ते म्हणले, "काय नाही, ते शरीर म्हणजे आपण वस्त्र घालतो तसं ते तसं एक वस्त्र सोडून हो. दुसऱ्या वस्त्रात." दुसरं असतं म्हणजे आत्ताची बरोबर. मुलं शिकवायला आलेत ते म्हणजे खरंच त्यांच्यामध्ये हो तेवढं खरंच हो, सामर्थ्य, हो, हो. मॅच्युअर सोल आहेत. हम्म, हम्म, हम्म. तेवढं आहे ते त्यांच्यात सामर्थ्य. ते म्हणजे मला तुमच्या आता तत्वबोधातल्या एक्सप्लेनेशननी ना मला ते विवेक आणि वैराग्य अजून चांगलं समजलं. म्हणजे दासबोधात मग कळलंच होतं, पण हं. आज तुम्ही जे एक्सप्लेन केलं ना तत्वबोधाचं ते जे सुरुवातच अशी आहे प्रश्नच तो, त्यांनी आणखीन क्लॅरिटी आली. म्हणजे हे असं वाचून वाचून आणि अजून वाचून वाचून हां. मनन करूनच येणार आहे ते, असं एका येस. दिवसात ऐकून नाही होणार. नाही. पण खूप छान सांगितलं आणि मॅडम. मला वाटतं, की हे हे नुसतं वाचण्याचं नाहीये. एक त्यातलं लक्षण घेऊन ना ते हा, अनुभवायला त्याच्यावर पाहिजे. काम करायचं एक्झॅक्टली. हं, हं. ते करायला लागेल. पण त्यामुळे खूपच ते 10 सुंदर दिवस एक्सप्लेन आमचं केलं. करून घेतल्यामुळे हा, तत्वबोध एकदम असा तत्वबोध ठाम बसलाय. बसतंय बरोबर. इम्प्लिमेंटेशन केल्यामुळे. इम्प्लिमेंटेशन येस. तुम्ही काय कराल ना, माझी एक रिक्वेस्ट आहे, बघा कसं काय तुम्हाला जमेल. आपण हे वाचतोय ना त्याच्याबरोबर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काय कृती, आता तुम्ही कसं चिन्मय मिशनला गेलात, हं. प्रत्येकाला कसं आहे जाणं मनात आणलं तर शक्य आहे, हो. इच्छाशक्ती आहे, पण समजा जर नाही जमलं तर घरी बसल्या बसल्या काय छोटीशी कृती करून आम्हाला हे इम्प्लिमेंटेशनचे एक्सरसाइज करता येतील, असं जर थोडा विचार करून त्या पद्धतीने सांगितलं ना. कृतीसाठी म्हणजे तशा ॲक्टिव्हिटी खूप साऱ्या आहेत. फक्त करणारे पाहिजेत. मग जर इंटरेस्टेड लोकं असतील तर आपण तसं एखादा ग्रुपमध्ये एक ॲक्टिव्हिटी टाकू आणि त्याच्याबद्दल करू शकतो. म्हणजे विचार एक आम्हाला आता बोलता बोलता विचार सुचला, कारण ऐकतोय खूप आम्ही, पण ते कृतीसाठी काय करता येतील छोट्या छोट्या गोष्टी, हे जर थोडं तुम्हाला सांगितलं ना की आपापल्या घरी बसून, तर ते बरं हां, पडेल, तेच म्हणजे ना. ते करता येईल. म्हणजे जर करणारे असतील तर आपण घेऊ शकतो हं, ऍक्टिव्हिटी पण तशा, हं, की हं, पुढचा हं. भाग येण्याआधी आपल्याला. पण कसं आहे हं. ना, ह्याच्यात एकच दिवस करून आता बघा, जर आपण नाही नाही विवेक म्हटलं किंवा वैराग्य म्हटलं, नुसतं एक दिवस करून उपयोग नाहीये. नाही 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 ती नाही, कन्सिस्टन्सी पण पाहिजे. एकच घ्यायचं आणि एक आठवडा करायचं हा, किंवा असं हा, काहीतरी, तसं म्हणजे मग करायला ते पाहिजे. ऍक्च्युली तो एक्सपिरियन्स ते केल्याशिवाय येणार नाही. म्हणजे ते येस. जोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंट करणार नाही ना तोपर्यंत तो एक्सपिरियन्स नाही येणार, आणि एक्सपिरियन्स एकदा यायला लागला ना की हे नॉलेज अजून खोल खोल रुतत जाईल, असं होईल. आणि गरज तेच आहे. आता आपल्याला आपण हे प्रॅक्टिकल सगळं बेस्ड होईल शिकतो. थोडासा, येस. प्रॅक्टिकल बेस्ड होईल. आता आपण थिअरी ऐकतोय, सगळं छान वाटतंय, पण प्रॅक्टिकल बेस तो एक तयार व्हायला पाहिजे ना, तो कसा करता येईल हे थोडंसं बरोबर. आयडिया मंगल मॅडमशी बोलून बघा काय त्या म्हणतात त्याप्रमाणे. येस, येस. तुमच्यापैकी इंटरेस्टेड असेल कोणी ऍक्टिव्हिटीद्वारे करायला, तर त्याप्रमाणे तुम्ही इंटरेस्ट सांगा. म्हणजे मॅडमशी बोलून आपण ते करू शकतो. चालेल 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 चालेल. पण खूप सुंदर सांगितलं, ज्ञानात खूपच भर पडतेय. इम्प्लिमेंटेशन बघू आता कसं जमतंय. होईल, होईल. तेही चांगलं ऐकायची. आपण येस ऐकायला आलो तेच पहिली पायरी येस. आपण पार केली आहे. हो त्यामुळे तेही बरोबर होईल. हो. थँक्यू सो मच, खूप सुंदर. थँक्यू, थँक्यू सगळ्यांना. सविता मॅडम, मी तुम्हाला मेसेज करते कारण वेळ झालाय हो बाकीच्यांना पण. चालेल चालेल, हो ओके. चालेल, थँक्यू. ओके ओके, थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम.